हॅलो सर. हॅलो, गुड इव्हनिंग. हां सर, गुड इव्हनिंग. सर आपण आवाज स्टार्ट येतोय करू. क्लिअर? हां सर, आवाज येतोय. विजिबिलिटी क्लिअर आहे? हां, क्लिअर आहे सर सगळं. ओके. सर स्टार्ट करायचं का प्रोग्राम? हॅलो सर, आवाज येतोय का? हो, येतोय येतोय, क्लिअर स्टार्ट येतोय. करू. स्टार्ट करायचं सर. येस येस, ऑब्वियसली. हॅलो, गुड इव्हनिंग एव्हरीवन. माझं नाव थोरात परिमल सुरेश. मी कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणेचा 2018 बॅचचा विद्यार्थी आहे. मी सध्या 3rd इयरमध्ये शिकत आहे. कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी ॲग्रिकल्चर रिव्हॉल्युशन फोरम हे ऑर्गनाईज केलेलं आहे. आम्ही प्रत्येक वर्षी कॉलेजमध्ये फोरमतर्फे असे खूप कार्यक्रम राबवत असतो. यावर्षी कोविड-19 या पॅन्डेमिकमुळे हा प्रोग्राम आपण ऑनलाईन ऑर्गनाईज करत आहे. आम्ही यावर्षी टॉपर स्टॉक हा कार्यक्रम इन्स्टा लाईव्हवर घेत आहे. या प्रोग्राममध्ये आम्ही आपल्या कॉलेजमधून जे की MPSC, UPSC असे विविध परीक्षांमध्ये जे यश मिळवतात त्यांचं आपल्या विद्यार्थ्यांना किंवा जे यंग ॲस्पिरंट्स असतात त्यांना काहीतरी गायडन्स व्हावं म्हणून आम्ही हा प्रोग्राम राबवत आहे. आजच्या प्रोग्रामसाठी आपल्याला ऑनरेबल रामदास दौंड सर हे लाभलेले आहेत. सर, आम्ही सर्वांतर्फे तुम्हाला वेलकम करतो. थँक्यू. आणि या कार्यक्रमाशी आपले बाकीचे जे प्रेक्षक जोडलेले आहेत त्यांचं पण मी हार्दिक स्वागत करतो. सर, या कार्यक्रमाची रूपरेषा मी सर्वांना आधी सांगू इच्छितो. या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा मी प्रमुख पाहुण्यांचे थोडक्यात इंट्रोडक्शन करून देणार आहे. नंतर प्रमुख पाहुणे त्यांचा प्रवास, बालपण व कॉलेजमधली प्रवास थोडासा थोडक्यात सांगणार आहे. त्यानंतर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी काही प्रश्न काढलेत, ते प्रश्न आपण घेणार आणि क्वेश्चन अँड आन्सर सेशन एक ऑर्गनाईज करणार आहे. आणि नंतर ज्या पण लोकांना काही जर ऑडियन्समधील काही क्वेश्चन असतील तर खाली तिथे चॅट बॉक्स आहे. तर चॅट बॉक्समध्ये आपण क्वेश्चन टाकला तरी आपण शेवटच्या 15 मिनिटात ते घेणार आहे. तर सर्वप्रथम मी कार्यक्रमाला सुरुवात करतो. सर, रामदास सरचा मी इंट्रोडक्शन करून देतो. रामदास सर कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणेचे 2013 ते 2017 बॅचचे विद्यार्थी होते. पास आउट झाल्यानंतर त्यांनी MPSC, UPSC असे व इतर विविध एक्झाम दिला व त्यांचा देण्याचा त्यांना अनुभव आहे. त्यांनी सेक्शन ऑफिसर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, कन्झर्वेटिव्ह ऑफ फॉरेस्ट व इतर या पोस्ट मिळवल्या व MPSC 2019 मध्ये च्या राज्यसेवेच्या एक्झाममध्ये त्यांनी डेप्युटी कलेक्टर या पदी त्यांची निवड झाली आणि त्यांचा अनुभव आपल्याला निश्चितच कामी येईल असं मनोकामना. तर मी सरांना रिक्वेस्ट करतो की सर आपण थोडंसं आपलं बालपणाबद्दल आणि कॉलेजच्या जर्नीबद्दल थोडक्यात सर्वांना सांगा. ओके, परिमल आवाज येतोय क्लिअर? परिमल? हां सर, आवाज येतो. ओके. खरं तर आज खूप आनंद होतोय, कारण जो आपला ज्या कॉलेजमधून मी शिकलो, ज्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये मी अभ्यास केला 4-5 वर्ष, आणि तिथून मग ज्या अभ्यासाच्या बेसिसवर मी आज डेप्युटी कलेक्टर या पदापर्यंत पोहोचलोय, त्या कॉलेजच्या प्लॅटफॉर्मवर म्हणजेच ॲग्रिकल्चर रिव्होल्युशन फोरम या प्लॅटफॉर्मवर बोलण्याची संधी मिळते आणि विद्यार्थ्यांना गायडन्स करण्याचं, परत मार्गदर्शन त्यांना देण्यासाठी ऑपॉर्च्युनिटी मिळते. हे पाहून फारच जास्त आनंद होतोय. मी ग्रॅज्युएशनच्या 2nd-3rd इयरला असतानाच, म्हणजे जुलै 2014लाच ॲग्रिकल्चर रिव्होल्युशन फोरमची स्थापना झाली होती. त्यावेळेसच जे ARFचे मेंबर्स आहेत ते असे जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्सचे लेक्चर्स वगैरे ऑर्गनाईज करायचे शिरनामे हॉलला, डी लेक्चर हॉलला. तर तेव्हाच मी मोटिवेट झालो की यार किती छान की एवढे मोठ्या पदापर्यंत पोहोचतायत आणि आपल्या कॉलेजला तरी पण स्ट्रिक्टली कनेक्टेड राहत आहेत, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना गायडन्स करतायत. अशी मग मला असं त्यातून वाटायचं, इन्स्पिरेशन मिळायचं की यार आपल्याला कधी अशी संधी भेटेल की आपण पण एका आपल्या कॉलेजसाठी
आपण जेव्हा सिलेक्ट होऊ तर अशाच एका प्लॅटफॉर्मवर आपल्या कॉलेजच्या मुलांपुढे आपल्याला बोलण्याची संधी मिळेल. त्यावेळेस कॉलेज हेच एक विश्व होतं माझ्यासाठी. मग तेव्हा असं वाटायचं की असं संधी कधी मिळेल मला. तर मग नंतर विचार केला, अरे ही संधी मिळणार नाही, ही संधी आणावी लागणार आहे, त्यासाठी हार्ड एफर्ट्स घ्यावं लागणार आहेत. मग त्यानंतर एफर्ट्स घेतले. 17 पासून 16 पासून मी तयारी सुरू केली ती थर्ड इयरला असताना. 4 वर्ष झाले आता तयारी करून. आणि एक टप्पा टप्पा गाठत गाठत 17, 18च्या 19च्या एक्झाम देत एएसओ झालो, त्यानंतर सेक्शन ऑफिसर झालो, एसीएफ झालो आणि आता सध्या डेप्युटी कलेक्टर पदापर्यंत पोहोचलोय. आणि आज ऍग्रिकल्चर रिव्होल्युशन फोरम, जे की इच्छा माझी होती की ह्या प्लॅटफॉर्मवर मी एकदा तरी इथं उपस्थित राहून स्टुडंट्सला मार्गदर्शन करावं, किंवा एआरएफचा जे ऑर्गनाईज करतात प्रोग्राम त्यांनी माझ्यासाठी पण असं एक कार्यक्रम ऑर्गनाईज, त्यावेळेस जे मला वाटत होतं ते आज स्वप्न किंवा ती इच्छा आज पूर्ण झालेली आहे. हे पाहून फारच जास्त आनंद होतोय. आणि लेक्चर्स वगैरे तर भरपूर झाले सिलेक्शन झाल्यानंतर, बाकीच्या प्लॅटफॉर्मवर, बाकीच्या कॉलेजवर, बाकी अकॅडमीज वगैरे मध्ये पण लेक्चर झाले. परंतु आज आपल्याच कॉलेजच्या प्लॅटफॉर्मवर बोलण्याची संधी मिळते ते जास्त आज मनाला भावतंय. आणि एक ऑटोमॅटिक कनेक्शन बसते सगळ्या मुलांशी, ज्युनियर्सची, सिनियर्सची, बॅचमेट्सची. आणि दुसरं म्हणजे की या जर्नीमध्ये म्हणजे आता 2012 पर्यंत माझं मी नगरचा प्रॉपर, तर 10वी 12वी माझी नगरमध्ये झाली. आई वडिलांचे तर आभार आहेतच, 10वी 12वी पर्यंत शिक्षकांचे पण आभार मानतो मी. परंतु ग्रॅज्युएशन पासून तर आतापर्यंत जे माझे शिक्षक वर्ग होते कॉलेजमधले, परत जे माझे सिनियर्स होते, ज्युनियर्स, परत माझे बॅचमेट्स, त्यांच्या सर्वांचे मी इथे आभार मानू इच्छितो. धन्यवाद. थँक्यू सर आपल्या सर्वांना सांगितल्याबद्दल. आता मी क्वेश्चन अँड आन्सर सेशन सुरू करणार आहे. हॅलो सर, आवाज येतोय ना क्लिअर? हो, येतोय 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 परिमल, आवाज येतोय. हा सर, पहिला क्वेश्चन तुम्हाला विचारू इच्छितो की आपल्या कॉलेजचे खूप विद्यार्थी सिव्हिल सर्व्हिस कडे वळतात, पण त्यांना प्रश्न पडतो की एमपीएससी करावं की युपीएससी करावं. तर सर आपला असा क्वेश्चन आहे की एमपीएससी आणि युपीएससी मधला काय डिफरन्स आहे आणि सिव्हिल सर्व्हिस कडे आपण का वळलात त्याच्याबद्दल सांगा. बरं, ठीक आहे. म्हणजे 2 क्वेश्चन विचारले तू. परिमल, तुझा आवाज थोडासा कट होते मध्ये आणि तुझं व्हिजिबिलिटी थोडी ब्लर होऊ राहिली. क्वेश्चन कळालाय मला तसा. क्वेश्चन तर तुझे 2 क्वेश्चन होते याच्यामध्ये, की पहिलं म्हणजे मी सिव्हिल सर्व्हिसेस कडे कसं वळलो आणि एमपीएससी का युपीएससी हे कसं ठरवावं. तर साहजिकच 11वी 12वीला जी मेन फेज असते आपली 11वी 12वीची, तेव्हा सर्व मुलं निर्णय घेतात की पुढे जायचं कुठे, मेडिकलला जायचंय, इंजिनिअरिंगला जायचंय का इतर कुठलं क्षेत्र निवडायचंय. 11वी 12वीचा माझा परफॉर्मन्स तसा चांगला होता. मला सगळेच विषय आवडायचे 11वी 12वीचे. फिजिक्स पण मला आवडायचा, केमिस्ट्री पण आवडायचा, बायोलॉजी पण आवडायचं. म्हणजे यासाठी दोन्ही पण फील्ड कम्फर्टेबल होते, इंजिनिअरिंग पण म्हणा किंवा मेडिकल पण म्हणा. परंतु त्यावेळेस माझे वडील आणि माझ्या वडिलांचे मित्र श्री राजेंद्र घेमुड, त्यांना त्याबद्दल जरा जास्त माहित होतं, हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बद्दल, सिव्हिल सर्व्हंट बद्दल, IAS IPS, उपजिल्हाधिकारी, डेप्युटी कलेक्टर, DYSP या पोस्ट बद्दल जरा त्यांना एक्सपोजर होतं. ते पुण्याचेच आहेत, पुण्यामध्ये आकाशवाणीमध्ये जॉब करतात, त्यामुळे त्यांना त्याबद्दल बऱ्यापैकी माहित होतं. पुण्यामधल्या नावाजलेल्या अकॅडमीज पण त्यांना माहित होत्या, त्यांना ही प्रोसिजर पण माहित होती सिलेक्शनची, परत त्यांचं कसं काम करावं लागतं किंवा त्यांना पुढे काय राहण्याच्या वगैरे काय गोष्टी मिळतात, कुठं कुठं काम करण्याची संधी मिळते, हे सगळं त्यांना माहित होतं. मग त्यांनी माझ्या वडिलांच्या आणि माझ्या मनात बिंबवलं की तू पुढं हे करिअर निवड, स्पर्धा परीक्षेसाठी करिअर निवड. मग त्यावेळेस त्यावेळेस तर 11वी 12वीचं फेज असते आणि त्यावेळेस आपल्याला काही एवढं समाजासाठी काही करायचंय किंवा समाजासाठी देशासाठी काहीतरी करून दाखवायचंय असं एवढं तर काही माझ्या मनात तेवढं असं इन्स्पिरेशन किंवा मोटिवेशन नव्हतं. त्यावेळेस तर फक्त एक 11वी 12वीला वाटतं की सिव्हिल सर्व्हिसच्या जॉबमध्ये एक चांगली जॉब सिक्युरिटी मिळते, वडिलांना पण ते वाटायचं आणि मला पण तेच वाटायचं, एक चांगली प्रेस्टिज मिळते, 4 लोक विचारतात पण आहेत, मग चला आपण स्पर्धा परीक्षेच्या करिअरमध्ये आपण भाग घेऊयात आणि त्यातून चांगल्यातली चांगली पोस्ट मिळूयात. तर अशा रीती मग मी सिव्हिल सर्व्हिस वळलो. म्हणजे माझं स्टार्टिंगचं जे 11वी 12वीचं मोटिव्ह होतं, फक्त एक जॉब सिक्युरिटी एक मोटिव्ह होतं आणि फायनान्शियल स्टॅबिलिटी हे एक मोटिव्ह होतं. परंतु जेव्हा मी ग्रॅज्युएशनला आलो, ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएशन आलो, तेव्हा मग मला कळायला लागलं की अरे हे आपण जे बघतोय प्रेस्टिज, पैसा किंवा त्यातून मिळणारं जे ग्लॅमर आहे, हे तर एक बाय प्रोडक्ट्स आहेत. त्यातून जे अधिकारी आपले जे काम करतायत, जसं की उदाहरण सांगता येईल आपले श्री चंद्रकांत दळवी सर, माननीय श्री शेखर गायकवाड सर आणि इतरही खूप मोठी यादी. तर ते त्यांच्या कामातून मला जाणवलं की अरे हे बाय प्रोडक्ट शिवाय की समाजासाठी जे आपल्याला देणं लागतं, जे त्यावेळेस मग ग्रॅज्युएशन असताना इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, राज्यशास्त्र हे विषय पण शिकायला लागलो होतो की त्यातून समाज आणि त्याच्याबद्दल असलेली माणसाची जबाबदारी हे पण गोष्टी कळायला लागल्या होत्या. मग त्यातून जाणीव व्हायला लागली की आपण ही एक समाजाची सेवा करण्यासाठी एक चांगली एक संधी आहे.
नो डाऊट भरपूर ऑपॉर्च्युनिटी असं समाजात. एक डॉक्टर पण चांगली सेवा करतो समाजाची, इंजिनिअरिंग पण करतो, पण त्यातल्या त्यात मग जर आपण करिअर निवडलं सिव्हिल सर्व्हिस, तर यातून समाजाची सेवा करण्यासाठी आपल्याला चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. मग त्यातून माझा तो निश्चय अजून दृढ झाला, जो की 11वी-12वीला घेतला होता, की आता करायचंच, की सिव्हिल सर्व्हिसेसची आपण तयारी करायचीच. मग अशा प्रकारे मी सिव्हिल सर्व्हिसकडे वळलो. दुसरा क्वेश्चन तुझा असा की एमपीएससी का युपीएससी. तर मी जेव्हा 11वी-12वी नंतर ऍडमिशन घेतलं बीएससी ऍग्रिकल्चरला, तेव्हा माझ्या डोक्यात तर तेच होतं, IAS IPS बनायचं. त्यानंतर मग पण काय झालं, 12वीला चांगले मार्क्स पडलेले होते, ऍग्रिकल्चरला फर्स्ट राऊंडला नंबर लागलेला होता, आणि डोक्यात एक प्रकारची ती हवा होती की आता 12वीला चांगले मार्क्स पडले, आपण ग्रॅज्युएशन पण इझिली क्लिअर करून जाऊ, स्पर्धा परीक्षा पण करता येईल. मग त्यावेळेस मग मी इतकं सिरियसली अभ्यास केला नाही फर्स्ट इयरला. सेकंड इयरला ड्रीम तर होतं IAS IPS बनण्याचं, पण मी काही एवढा सिरियसली अभ्यास केला नाही सेकंड इयरला. आणि त्याच्यानंतर मग सेकंड इयरला असताना मी एका विषयामध्ये माझा बॅक राहिला. त्यामुळे मग माझं अजून जरा खचलो मी, की यार आपण खरंच जे आपण ड्रीम इथं घेऊन आलेलो आहे, तर मग आपण ते का परस्यू करू शकलो नाहीये, ते ड्रीम का आपण परस्यू करू शकत नाही. आपलं जर ग्रॅज्युएशन मध्येच एखादा विषय जर बॅक राहत असेल, तर आपण कसं त्या पदापर्यंत पोहोचणार ना. मग त्यावेळेस मग थर्ड सेमिस्टरला माझा एक विषय बॅक राहिला, जो की 5व्या सेमिस्टरला पुढे काढायचा असतो थर्ड इयरला. मग मी ठरवलं की 2 वर्ष तर संपले होते, 4 सेमिस्टर संपले होते. मग 5व्या सेमिस्टरचा मी सिरियसली अभ्यास केला. सिरियसली अभ्यास केल्यानंतर ग्रॅज्युएशनच्या 5व्या सेमिस्टरला मला सगळ्यात चांगला ग्रेड मिळाला, 8.3च्या पुढे ग्रेड मिळाला. नो डाऊट की टॉपर्सचे ग्रेड तर डिस्टिंक्शन मध्ये होते, पण माझ्यासाठी 4 वर्ष जेवढं करिअर होतं माझं ग्रॅज्युएशनचं, त्यामध्ये सगळ्यात जास्त ग्रेड मला 5व्या सेमिस्टरला मिळाला, कारण मी सिरियसली तेव्हा अभ्यास केला होता, आणि माझा बॅकचा विषय पण मी काढून ठेवला होता त्यावेळेस. मग त्यावेळेस मग डिसिजन मेकिंगची वेळ आली, की आता 5वं सेमिस्टर पण संपलं होतं. मग आता तिथून ठरवलं की एमपीएससीची तयारी करावं की युपीएससीची तयारी करावं. मग 2 वर्ष तर असेच वाया घालवले होते, काय असं सिरियसली अभ्यास केलेला नव्हता. थर्ड इयरला मग 6व्या सेमिस्टर ठरवलं की एक ठीक आहे, चला युपीएससीचं आपण थोडं लॉंग टर्म मध्ये आपण परस्यू करू शकतो, पण एक स्टॅबिलिटी म्हणून आपण एमपीएससी मधून कुठली तरी एक पोस्ट मिळवणं फार गरजेचं आहे. त्यामुळे मग मी युपीएससी किंवा एमपीएससी या निर्णय घेण्यामध्ये एमपीएससीचा पहिला चॉईस केली मी, एमपीएससीची, आणि त्याचा अभ्यास करायला लागलो, आणि त्यातून आतापर्यंत डेप्युटी कलेक्टर या पदापर्यंत पोहोचलो. तर यातून हे सांगायचं की माझी कंडिशन अशी झाली की एमपीएससी किंवा युपीएससी या अँबिग्युटी बद्दल म्हणजे माझं नॅचरली झालं ते सगळं, की मला ते माझ्यावर कंडिशन तशी आली, माझा विषय बॅक राहिला, आणि त्यावेळेस माझं म्हणजे कॉन्फिडन्स थोडं लूज झाल्यामुळे मी एमपीएससीच फोकस केली. म्हणलं त्यातून मी स्टॅबिलिटी मिळवायला बघितलं, तर मी एमपीएससी निवडली. पण जर तुम्ही फ्रेशर आहात, जर फर्स्ट इयरलाच तुम्ही आता ऍडमिशन घेतलं आहे आणि तुम्हाला अँबिग्युटी आहे की एमपीएससीची तयारी करावी की युपीएससीची तयारी करावी, तर अगोदर काय करा, दोन्ही पण एमपीएससी किंवा युपीएससीचे नाही का, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे आणि सिलेबस आहे, हे 2 सगळ्यात महत्त्वाचे घटक असतात. एमपीएससी म्हणा किंवा युपीएससी म्हणा, दोन्हीचे पण सिलेबस, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर हे चांगले चाळून बघा. त्याचे क्वेश्चनचा फॉर्मॅट बघा, प्रिलिम्सला कसा क्वेश्चन फॉर्मॅट आहे, मेन्सला कसा क्वेश्चन फॉर्मॅट आहे. त्याच्यासाठी 1, 2, 3 महिने, 4 महिने तरी ऍटलीस्ट जाऊ द्या, की तुम्हाला जर तयारी करायचीच ना पुढे लॉंग टर्म मध्ये, तर निर्णय तुमचा स्ट्रॉंग किंवा बेस तुमचा स्ट्रॉंग, निर्णय जो घेतात तो स्ट्रॉंग असला पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आणि सिलेबस हे नक्की चाळा. हे एक झालं. दुसरं म्हणजे त्यातून जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत, समजा एमपीएससीतून कोणी डेप्युटी कलेक्टर डीवायएसपी तहसीलदार झाले, युपीएससीतून कोणी IAS IPS IRS झाले, तर त्या कॅन्डिडेटला जाऊन तुम्ही अप्रोच व्हा की सर मला असं अँबिग्युटी आहे, सर मी काय करू, युपीएससी करू का एमपीएससी करू, असं अँबिग्युटी आहे. आणि तुमचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि सिलेबस मधून तुम्हाला जे अडथळे निर्माण झाले असतील, तर ते अडथळे त्या सिलेक्टेड कॅन्डिडेट्स मधून जे तुम्हाला रिकमेंडेशन देतील त्यातून ते अडथळे तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि त्या 4 महिन्याच्या तुमच्या पूर्ण स्टडीवर तो निर्णय घ्या की मग मी एमपीएससी करायला पाहिजे की युपीएससी करायला पाहिजे. थँक्यू सर. तर दुसरा प्रश्न असा आहे की काही विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन करत असताना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करतात, जसं की तुम्ही केला होता. तसं खूप म्हणजे अनेक विद्यार्थ्यांच्या अनेक टाईप असतात की कशा प्रकारे अभ्यास करायचा. तर तुम्ही म्हणजे कोणत्या इयरला कसा केला होता, म्हणजे प्रीचा कधी केला, मेन्सचा कधी केला, ते जरा सांगा. बरं, म्हणजे एक्झॅक्ट आता स्ट्रॅटेजीज बद्दल मी थोडा वेळ घेणार आहे. तर मी खरा अभ्यास स्टार्ट केलता थर्ड इयरच्या 6व्या सेमिस्टरला असताना. मी अकॅडमी पण जॉईन केली. मी आपले सतीश पाटील सर आहेत, ऍग्रिकॉसस आहेत, ते डेप्युटी सीईओ आहेत, सध्या NIPHT ला डायरेक्टर आहेत ते. त्यांच्या अकॅडमीमध्ये मी वर्षभर क्लास केला 6व्या आणि 7व्या सेमिस्टरला. तर तिथून माझं खरं ग्रीप पकडली मी अभ्यासाला. 5वं सेमिस्टर तर क्लिअर झालेलं होतं. मग 6व्या सेमिस्टरला मग लेक्चर्स व्हायचे, किंवा 6व्या सेमिस्टर आमचे थोडं 1+1 सब्जेक्ट जास्त असायचे. फक्त सीटेक असाच एक सब्जेक्ट होता की जो 2+1 होता. त्यामुळे मी जो वेळ मिळायचा, जो संध्याकाळचा वेळ मिळायचा किंवा लेक्चर जे ऑफ व्हायचे, तो पूर्ण वेळ मी लायब्ररीत घालायचो.
लायब्ररीला सुट्टी असली तर डी लेक्चर हॉलला घालायचो, डी लेक्चर हॉल पण बंद असला तर हॉस्टेलच्या हॉलमध्ये घालायचो. मग त्यावेळेस मी खरा अभ्यास सुरू केला. क्लासेसमध्ये आमचे म्हणजे क्लास पण माझा कनेक्टिव्हिटी क्लासची चांगली बसली होती, कारण बरेच क्लासेस काय असतात की रोजच क्लास असतात, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, पण आपलं कॉलेज चालू असतं त्यामुळे मग ते क्लासेस करणं मला योग्य पडत नव्हतं. मग त्यासाठी मग स्पेसला तर शनिवार रविवारी क्लास असायचे, म्हणजे विकेंडला क्लास, आणि शनिवार आपल्या कॉलेजला सुट्टी असायची. आणि प्लस शनिवार रविवारी त्यांच्या क्लासेसमध्ये एक्सपर्टचे लेक्चर्स व्हायचे, आणि ते दर रविवारी काय करायचे, सोमवार ते शुक्रवार एक होमवर्क द्यायचे. समजा लक्ष्मीकांतचं पॉलिटीचं पुस्तक आहे तर त्याचे हे 4-5 चॅप्टर वाचून या, आणि त्या 4-5 चॅप्टर जे तुम्ही वाचले आहेत ते रविवारी त्याच्यावर तुमची एक 100-50 मार्काची टेस्ट होणार, आणि त्या टेस्ट मधून पहिले 11 जण त्यातून काढले जाणार. मग ते मोटिवेशन राहायचं माझं की चला ह्या आठवड्यात पूर्ण अभ्यास करायचा आणि रविवारी पहिले 11 मध्ये यायचं. मग मी ते स्मॉल टार्गेट पकडायचो, मी दर आठवड्याचे टार्गेट कम्प्लीट करायचो. सोमवार ते शनिवार अभ्यास करायचो आणि शनिवार रविवारी एक्सपर्टचे लेक्चर करून रविवारी मध्ये टेस्ट मध्ये पहिले 11 मध्ये येण्याचा फुल प्रयत्न करायचो आणि यायचो पण. मग त्यामुळे मी मोटिवेट राहायचो, माझं जे दर आठवड्याचे अचिव्हमेंट राहायचे तेच माझ्यासाठी प्रेरणा किंवा मोटिवेशन राहायचं. आणि असं करत 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 6व्या आणि 7व्या सेमिस्टरला 1 वर्षभर क्लास पूर्ण केला मी, आणि पूर्ण क्लास झाल्यानंतर वर्षभर माझा बेसिक जीएसचा तर अभ्यास पूर्ण झाला. त्यानंतर क्लास पण संपले माझे. 8व्या सेमिस्टरला मॉड्यूलला आलो. मॉड्यूलला आल्यानंतर पण मी अभ्यास कंटिन्यू ठेवला. 2017ला प्रिलिम्सचा फॉर्म भरलेला होता, अभ्यास पण चांगला झालेला होता, पण प्रिलिम्स मी काय क्लिअर होऊ शकलो नाही. 2017ला प्रिलिम्सचा कट ऑफ लागला एमपीएससीचा 189 आणि मला मार्क्स मिळाले होते 172. तर त्यात म्हणजे चूक अशी झाली माझी की मी अभ्यास तर भरपूर केलेला होता, पण त्या अभ्यास मी जो सराव लागतो आपल्याला ऑब्जेक्टिव्हचा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन नीट बघितले नव्हते, परत टेस्ट सिरीज सुटेबल लावली नव्हती, ऑब्जेक्टिव्हची प्रॅक्टिस जास्त केलेली नव्हती. त्यामुळे जेव्हा ऐन एक्झामच्या वेळेस मी तिथं गेलो 2 आणि 2 4 तासाच्या वेळेस जेव्हा परफॉर्म करायची वेळ आली, त्यावेळेस मग मला ते नीट जजमेंटच जमलं नाही. म्हणजे अटेम्प्ट मुलं किती करायचे, 80-90 असे जीएसला अटेम्प्ट करायचे, मी अटेम्प्ट करून आलो 60 तर बरोबर येतात मुलांची. सीसॅटला पण 80 पैकी मी अटेम्प्ट किती केले, 45 अटेम्प्ट केले. 50-60 तर सीसॅटला बरोबरच येतात मुलांची. मग तिथंच मी कॉम्पिटिशनच्या मागे पडलो होतो. मग हे का झालं, तर मी ऑब्जेक्टिव्हची प्रॅक्टिस केली नव्हती किंवा टेस्ट सिरीज कुठे एखादी सुटेबल लावलेली नव्हती. त्यानंतर मग प्रिलिम फेल झाल्यानंतर म्हणजे यातून मला हे सांगायचंय की जेव्हा तुमचा एक वर्षभर सुटेबल अभ्यास पूर्ण होईल, तर तेव्हा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर एक सुटेबल टेस्ट सिरीज लावणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही सगळे पुस्तकं वाचता, तुम्ही लक्ष्मीकांत, जिओग्राफी, एनसीईआरटी, स्टेट बोर्ड सगळं पाठ करून टाकता, परंतु जेव्हा तुम्हाला अभ्यास तुमचा ऍक्च्युअली एक्झाम मध्ये उतरवण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही मागं पडता. मग ते तिथं तुम्ही मागं पडू नये, तुमचा चांगला सराव व्हावं, त्यासाठी ऑब्जेक्टिव्हची प्रॅक्टिस म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन तर आपल्याला बघायचंच आहेत, प्लस एक सुटेबल टेस्ट सिरीज पण पूर्ण अभ्यास झाल्यानंतर प्रिलिम्सची आणि मेन्सची लावणं फार गरजेचं आहे. तर ते एक माझा हा पॉईंट तुम्ही लक्षात घेऊ शकता की टेस्ट सिरीज जी चूक माझ्याकडून झाली ती चूक तुम्ही कधी केली नाही पाहिजे किंवा सुधारायला पाहिजे ती. दुसऱ्या नंतर मग 2017 नंतर प्रिलिम फेल झालो, आणि आपल्याकडे माहिती एमपीसी सिस्टीम मध्ये भरपूर एक्झाम असतात. स्टार्टिंगला कोणती असते, दरवर्षी राज्यसेवेची एक्झाम असते, नंतर कंबाईनची असते, फॉरेस्टची असते, ऍग्री एमपीएससी असते, गटकाची एक्झाम असतात. परंतु मी 2017 नंतर कुठल्याच एक्झाम दिलेल्या नाही. जरी मी प्रिलिम फेल झालो तरी पण मी मेन्सचाच अभ्यास केला परत, आणि मेन्सचा अभ्यास केल्यानंतर परत 2018 साली प्रिलिम दिली. मग 2017 ते 18 1 वर्षभर मी परत मेन्सचा अभ्यास केला, आणि 18ला परत मग सगळ्या एक्झाम दिल्या. 18ला मग राज्यसेवेची दिली, कंबाईनची दिली, फॉरेस्टची पण दिली, आणि मी सगळ्या प्रिलिम क्वालिफाय झालो. आणि त्याच्यानंतर त्याच्या मेन्स पण अपियर झालो आणि त्याच्या सगळ्या मेन्स पण पास झालो. आणि तिन्ही एक्झाममधून मी 3 पोस्ट मिळवले. कुठल्या, असिस्टंट सेक्शन ऑफिसर ही कंबाईन मधून, सेक्शन ऑफिसर ही राज्यसेवेमधून, आणि असिस्टंट कन्झर्वेटर फॉरेस्ट ही वनसेवेमधून किंवा फॉरेस्ट्रीमधून. तर यातून सांगायचं माझं काय म्हणणं आहे की बरेच मुलं काय होतात, एक समजा राज्यसेवेची एक्झाम म्हणजे जे ठीक आहे, जे फारच एज बार व्हायला लागले, 29-30 असे वय, त्यांनी सगळ्या एक्झामला अप्रोच करणं फार गरजेचं. पण जे नवीन नवीन कॅन्डिडेट्स असतात, जे जस्ट पास आउट झालेले असतात, 3rd इयरला 4th इयरला असतात, ते एक एक्झाम जर ते क्वालिफाय झाले नाही प्रिलिम्स तर लगेच दुसऱ्या एक्झामच्या नादी लागतात. तर तसं नाही करायला पाहिजे. तर इथं एमपीएससी बाबतीत मी जास्त करून स्ट्रेस करून सांगतोय की एमपीएससी मेन्सचा जो जीएस 1 to 4 आणि लँग्वेजेस त्याचे 2 पेपर आहेत, याचा जर चांगल्या प्रकारे तुम्ही अभ्यास केला 1 वर्षभर, तर तुम्ही एमपीएससीचे जे कंडक्ट करते का एक्झाम, त्या कुठल्या पण प्रिलिम्स आणि मेन्स इझिली क्वालिफाय होऊ शकतात. म्हणजे तुम्ही फक्त करायचं काय, मेन्सचा अभ्यास पूर्ण एकदा कव्हर करायचा आहे, आणि मेन्सचा एक्झाम तुमचा एकदा पूर्ण कव्हर झाला तर तुम्ही कुठल्या पण एक्झाम आरामात क्वालिफाय होऊ शकतात, जे की माझ्या बाबतीत झाले. 2018ला मी सगळ्या एक्झाम क्वालिफाय झालो आणि त्यातून पोस्ट पण मिळवले. तर असा अप्रोच ठेवा की मेन्सचा अभ्यास पहिला, जे नवीन कॅन्डिडेट्स आहेत, आता 3rd इयरला आणि 4th इयरला आहे, जस्ट पास आउट होत आहेत, 1st 2nd इयर वाल्यांना एमपीएससी किंवा युपीएससी टार्गेट करायला पाहिजे. जे जस्ट पास आउट होत आहेत तर त्यांनी सगळ्या एक्झामच्या नादी नका लागू. तुम्ही स्वतःला एकदा ऑपॉर्च्युनिटी द्या, संधी द्या की राज्यसेवा, ऍटलिस्ट राज्यसेवा तरी मी करणार पहिल्यांदा. मग राज्यसेवेचा पूर्ण टार्गेट वाईज, प्लॅन वाईज अभ्यास करा मेन्सचा, आणि मेन्सचा एकदा अभ्यास झाल्यानंतर मग राज्यसेवेला अप्रोच व्हा, मग बाकीची एक्झाम द्या. असा प्लॅटफॉर्म पाहिजे. थँक्यू सर. तर दुसरा क्वेश्चन असा आहे
की अलीकडे MPSC ने आपल्या एक्झामच्या पॅटर्न मध्ये काही थोडा प्रणालीमध्ये चेंजेस केला, तर त्याबद्दल सांगा आणि त्यानुसार आपली स्ट्रॅटेजी कशी चेंज करावी त्याबद्दल थोडं सांगा. तर जे सिलेबसमध्ये जे चेंजेस केले ते काय असं काय फार मेजर चेंजेस नाहीयेत की जसं एखादा पेपर पूर्ण उडवलाय आणि त्याच्याऐवजी दुसरा पेपर आणलेला आहे, असं काही नाहीये. जे बुक्स आहेत तेच बुक्स वाचायचे, फक्त त्यात थोडं मॉडिफिकेशन केलंय. जर लँग्वेजेसचे पेपर पाहिलं, HRD पाहिलं, तर त्याच्यात तर काहीच चेंजेस केलेले नाहीत. GS1चा जो हिस्ट्रीचा जो टॉपिक आहे त्यात थोडं रिफॉर्म केलंय, तो सब्जेक्ट रिस्ट्रक्चर केलंय, जरा सुटसुटीत त्यांनी सिलेबस डिवाइड करून दिलाय. GS2 मध्ये नवीन कायदा वगैरे इंट्रोड्यूस केलाय, गव्हर्नन्स मध्ये थोडं टॉपिक्स वाढवलेत. असं फक्त मायनर चेंजेस आहेत. जे बुक्स आहेत तेच वाचायचे आणि त्यानंतर जे एक्स्ट्रा पॉईंट्स आहेत त्याच्यातून इंटरनेटवरून किंवा जे नवीन पुस्तक पण अपडेट होऊन येतात त्यात स्वतः टॉपिक्स इन्क्लूड केले असतात. त्यामुळे असं काही घाबरून जायची काही आवश्यकता नाही की सिलेबस चेंज झालाय. मुळात सिलेबस चेंज झालेलाच नाहीये. सिलेबस मध्ये फक्त मायनर चेंजेस केलेले आहेत, जे की निग्लिजिबल चेंजेस आहेत. आणि दुसरं म्हणजे आता एक रिसेंटली एक चेंज केलाय की निगेटिव्ह सिस्टीम मध्ये त्यांनी काय केलंय, 1/3 ऐवजी 1/4 निगेटिव्ह सिस्टीम केली. हा त्याचा थोडा इम्पॅक्ट होऊ शकतो, पण ते सगळ्यांसाठीच होणार की जो कट ऑफ लागत असतो प्रिलिम्सचा किंवा मेन्सचा, तर तो कट ऑफ थोडा जास्त यावेळेस लागू शकतो. कारण 1/3 निगेटिव्ह सिस्टीम मध्ये मार्क्स हे जास्त कमी व्हायचे, पण 1/4 निगेटिव्ह सिस्टीम मध्ये हे मार्क थोड्याच प्रमाणात कमी होणार. त्यामुळे कट ऑफ हा वाढण्याचे फार जास्त चान्सेस आहेत. त्यामुळे कट ऑफ पण जर जास्त लागला, 250च्या पुढे गेला किंवा मेन्सचा पण 450-500 पर्यंत गेला, तर काय असं घाबरून जायची आवश्यकता नाही, कारण 1/4 निगेटिव्ह सिस्टीम झालेली आहे. म्हणजे करंट अफेअर्सवर एक्झाम मध्ये बरेच क्वेश्चन विचारले जातात आणि न्यूजपेपर रिडिंग हा एक प्रिपरेशनचा इम्पॉर्टंट पार्ट आहे, तर त्याची तयारी कशी करावी सर, त्याबद्दल थोडं माहिती सांगा. ओके, तर करंट अफेअर पहिलं एमपीसी बद्दल बोलतो मी. तर एमपीसी साठी करंट अफेअर फक्त प्रिलिम्स साठी असते. एक 15 मार्कापर्यंत करंट अफेअर विचारलं जाते आणि त्याच्यासाठी न्यूजपेपर तुम्ही रोज 2-2, 3-3 तास न्यूजपेपर वाचून हे तर सगळ्यात वेस्ट ऑफ टाइम करणारी गोष्ट आहे. त्यामुळे रोज तुम्ही जर 2-3 तास एमपीसी साठी म्हणतो मी, जर करंट अफेअर न्यूजपेपर वाचत असाल तर ती मोठी चूक आहे. तुम्हाला जर करंट अफेअर जर टार्गेट करायचं असेल, ते 15 क्वेश्चन टार्गेट करायचे असेल प्रिलिम्सचे, तर तुम्ही काय करा की जे अभिनव इयरबुक येतं दर वर्षाला किंवा मंथली जी परिक्रमा येते, त्या दोन्हीपैकी एक कुठला तरी रिसोर्स वापरा आणि त्याच्यावर करंट अफेअर चे क्वेश्चन सॉल्व्ह करा, तर ते 15 क्वेश्चन आरामात सॉल्व्ह होतील. परंतु तुम्ही जर दररोज 2-2, 3-3 तास न्यूजपेपर वाचताय आणि एमपीसीच्या करंट अफेअरची तयारी करताय, तर वेस्टेज ऑफ टाइम आहे. तुम्ही त्याच्याऐवजी तो टाइम तुमच्या जीएस स्ट्रॉंग करण्यासाठी, जे तुमचे वीक सब्जेक्ट आहेत जसं की सीसॅट, इंग्लिश, हे वीक सब्जेक्ट स्ट्रॉंग करण्यासाठी तो वेळ दिला पाहिजे. आणि फारच तुम्हाला न्यूजपेपरची आवड असेल तर साधारणतः आपण जे चाळतो न्यूजपेपर 10-15 मिनिटं, तेवढं फक्त 10-15 मिनिटं न्यूजपेपर चाळायचा. जास्त त्याला 10-15 मिनिटापेक्षा जास्त न्यूजपेपरला वेळ देणं हे वेस्टेज ऑफ टाइम आहे. हेच करंट अफेअरसाठी एमपीसी बाबतीत बोलतोय. हा, युपीएससी बाबतीत करंट अफेअरला जास्त स्ट्रेस द्यावा लागतोय, कारण त्याचा पेपर जो फार असतो डायनेमिक असतोय, प्रिलिम्सला पण म्हणा किंवा मेन्सला पण म्हणा. तर युपीएससी बाबतीत एक ऑथेंटिक न्यूजपेपर द हिंदू का द इंडियन एक्सप्रेस हे दोन्हीपैकी कुठला तरी कॅन्डिडेट्स वाचत राहतात. तर त्यापैकी एक कुठला तरी एक न्यूजपेपर वाचायला घेतला पाहिजे. परंतु तो न्यूजपेपर पण कधी वाचला पाहिजे ते पण फार महत्वाचं आहे. तुम्ही जर स्टार्टिंगच आता युपीएससी स्टार्ट करताय आणि डायरेक्ट न्यूजपेपर वाचायला घेताय, तर ते पण सिली मिस्टेक होईल किंवा वेस्टेज ऑफ टाइम होईल. तर तुमचं अगोदर बेसिक फाउंडेशन स्टार्ट करा, अगोदर एनसीआरटी तुम्ही स्टार्ट करा. एनसीआरटी पण वाचताना खालून वरती वाचू नका, एनसीआरटी वाचताना वरून खाली वाचा. कारण काय असतं, आपण एनसीआरटी समजा 6वी, 7वी, 8वीच्या वाचायला घेतल्या, त्या फार भारी वाटायला लागतात आणि नंतर 11वी 12वीची एनसीआरटी मग जड जायला लागतात. आणि नो डाऊट हे 6वी, 7वी, 8वीचं जे बाकीचं जे मटेरियल असतं ते 11वी 12वीची एनसीआरटी मध्ये त्यांनी कव्हर केलं असतं. त्यामुळे एनसीआरटी वाचताना 12वी, 11वी, 10वी असं रिव्हर्स ऑर्डर मध्ये एनसीआरटी वाचायला लागा. आणि त्यानंतर तुमचं ऑप्शनलची पण, जो आता ऍग्रिकल्चर असेल तर ऍग्रिकल्चर ऑप्शनलची पण तयारी करायला लागा. त्याचं सेकंड पेपर, फर्स्ट पेपर दोन्ही पण सिलेबस वाईज चांगलं कव्हर करा तो सिलेबस. एक 70% तुमचा ऑप्शनलचा सिलेबस आणि एनसीआरटी एकदा वाचून झाल्या की मग न्यूजपेपर वाचायला घ्या, द हिंदू किंवा द इंडियन एक्सप्रेस. तर ह्या दोन्हीपैकी एक न्यूजपेपर तेव्हा वाचायला घ्यायचं. पण तुम्ही जर डायरेक्टच तुम्हाला बेसिक जीएस पण माहित नाही, कारण न्यूजपेपरमध्ये काय येतं, पॉलिटी बद्दल घडामोडी येतात, समजा गव्हर्नर असं काही म्हणतोय, प्रेसिडेंट असं काही म्हणतोय, पण जर तुम्हाला गव्हर्नर प्रेसिडेंट हे काहीच माहित नाही तर तुम्ही न्यूजपेपर कसं अनालाइज करणार किंवा कसं स्टडी करणार ना. त्यामुळे बेसिक तुमचं जे एनसीआरटी एकदा पूर्ण झाले, नंतर तुमचं ऑप्शनल एक 60-70% पर्यंत कव्हर झाला, तर मग तुम्ही स्पेशली मग न्यूजपेपर वाचायलाच पाहिजे. आणि त्यानंतर त्याच्या नोट्स पण परत काढल्या तर अजून बेटर राहते. तर हे करंट अफेअर एमपीएससी आणि युपीएससी साठी दोन्ही पण साठी क्लिअर. थँक्यू सर. बरेच विद्यार्थी क्लास लावतात किंवा काही विद्यार्थी लावत नाही, सेल्फ स्टडी करतात. सर हे क्लास लावणे गरजेचेच आहे का? हॅलो सर, आवाज येतोय का?
हा येतोय. ते क्वेश्चन काय होतं मला की क्लास लावणं गरजेचं आहे का नाही, बरोबर ना? हा. ओके. क्लास बद्दल आता मी थर्ड इयरला असताना क्लास लावला होता, 6व्या सेमिस्टरला असताना सतीश पाटील सरांकडे. तर क्लास लावण्यासाठी आता मी म्हणणार नाही की क्लास हा गरजेचाच आहे. तर गरजेचा आहे असं काही नाही, की बरेच जण कॅन्डिडेट्स आहेत, एमपीसी करे, माझे सिनियर्स पण आहेत, किंवा आता ज्युनियर्स पण तयारी करतायत, बॅचमेट्स पण तयारी करतात, विदाऊट क्लासची तयारी करतायत, सिनियर सिलेक्ट पण झालेले आहेत विदाऊट क्लासचे. तर असं काही नाही की क्लास तुम्हाला लावलाच पाहिजे, तर कधीच नाही. पण हा क्लासचा जर तुम्हाला एक क्लासचा फायदा काय होतो की एक योग्य डायरेक्शन तुम्हाला भेटू शकते म्हणतोय, कारण प्रत्येकच क्लास तुम्हाला योग्य डायरेक्शन दिल्याची काही गॅरंटी नाही. तर ते क्लास तुम्हाला जर तुम्ही अफोर्ड, त्यासाठी वेगवेगळे फॅक्टर्स आहेत की जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल, तुमचा टाइम मॅच व्हायला पाहिजे. आता माझा कसा टाइम मॅच झाला की विकेंडला क्लासेस होते शनिवार रविवार, त्यामुळे मी शनिवार रविवारी क्लास करायचो, आठवडाभर घरी आपलं कॉलेजला अभ्यास करायचो. तर ते तुमचा टाइम मॅच पण झाला पाहिजे, अफोर्डेबिलिटी पण पाहिजे, तेवढे फीस तुम्ही अफोर्ड करू शकताय का. परत तिसरं म्हणजे तिथाचे फॅकल्टी मेंबर्स कसे आहेत, तिथाचे पास आउट स्टुडंटला विचारा की तुम्हाला खरंच त्या क्लासचा बेनिफिट झाला का. परत ते सध्या जे कॅन्डिडेट जिथं अभ्यास करतायत, सध्याचे फॅकल्टी कसे आहेत, सध्याचे ते कॅन्डिडेट्स कसा परफॉर्मन्स देत आहेत, सध्याच्या कॅन्डिडेट्सला तो क्लास चांगला वाटतोय का. तर हे सगळे तुम्ही इन्क्वायरी केल्यानंतरच मग तो क्लास लावायला पाहिजे. असं सर धोपट नाही की मित्रांनी क्लास लावलाय म्हणजे मी पण लावतो, त्याला जोडीदार मी जातो, किंवा हा क्लास फारच नावाजलेला आहे म्हणून तोच क्लास लावायला पाहिजे. तर तसं नाही करायला पाहिजे. तुम्ही हे जे मी सगळे 7-8 फॅक्टर सांगितले, ते फॅक्टर्स चेक करून तुम्हाला ते टाइम मॅच, अफोर्डेबिलिटी सगळ्या गोष्टी जर तुम्हाला मॅच झाल्या, तर मग तुम्ही क्लास लावला पाहिजे. आणि नो डाऊट क्लास जरी लावला तर, आता माझंच उदाहरण तुम्हाला सांगितलं, मी शनिवार रविवारी क्लास करायचो, पण आठवडाभर जेव्हा मी पूर्ण अभ्यास केला तेव्हाच तर तो रिझल्ट आला ना. तर त्यामुळे स्वतः अभ्यास करणं फार फार महत्वाचं आहे. क्लास हा त्याला फक्त एक सपोर्टिंग सिस्टीम असू शकतो. थँक्यू सर. सर, विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की आता सिव्हिल सर्व्हिसची तयारी करताना एक एक्झामवर फोकस करावे की प्लॅन बी म्हणजे बॅकअप प्लॅन असा रेडी ठेवावा, म्हणजे तुमचा काय बॅकअप प्लॅन होता? प्लॅन बी तर असायला पाहिजे, नो डाऊट प्लॅन बी पण असायला पाहिजे. आता कसं आहे, एक इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल व्हॅरी होतं ते. काही काही मुलं जे आहे ते एक्झामच फक्त फोकस करतात, प्लॅन बी वगैरे काय नसतं. पण तरी पण आपण स्वतःला एक ऍव्हरेज कॅन्डिडेट समजलं पाहिजे. आपण असं स्वतःला 30 मार्कांनी पण नाही समजलं पाहिजे. स्वतःला एक ऍव्हरेज कॅन्डिडेट समजून एक प्लॅन बी पण असला पाहिजे. प्लॅन बी मध्ये मग तुम्ही, आता जसं माझ्या बाबतीत सांगतो की माझं ग्रॅज्युएशन नंतर म्हणजे 2016ला मी सुरुवात केली स्टडीला. परंतु तरी पण माझ्या डोक्यात प्लॅन बी होता की आता हे तर आपलं जे असतात कॉलेजच्या प्लेसमेंट, इफको मध्ये, मॉन्सेंटो मध्ये प्लेसमेंट तर होतच राहतात. परत ऍग्री एमपीएससी पण आपल्याला आहे, एमएससी पण करून आपल्याला चांगला स्कोप भेटतो. ऍग्रिकल्चर मध्ये तर प्लॅन बी जास्त स्कोप आहे. परंतु त्याच्या व्यतिरिक्त माझ्या गावाकडे शेती पण होती. ग्रॅज्युएशनमुळे मला जरा शेतीमध्ये आवड पण निर्माण झालेली होती. माझ्या गावाकडे शेती होती, तर माझ्या डोक्यात असे प्लॅन यायचे की आपण गावाकडे आपल्या, आणि म्हणजे माझ्या पाथर्डी तालुक्यापासून 20 किलोमीटर माझं गाव आहे सुनुजी. तर एक गावामध्ये आणि एक आपल्या तालुक्यामध्येच आपल्याला लायसन्स मिळतंय कृषी सेवा केंद्राचं, तर कृषी सेवा केंद्र टाकू शकतोय. परत मी ग्रॅज्युएशन मध्ये वाचलं होतं की जे सीडलेस फ्रुट्स असतात, समजा पेरूचा आपण सीडलेस फ्रुट्स केले, तर फळबाग लागवड केली तर त्यातून पण चांगला इन्कम आपण जनरेट करू शकतोय. परत शेततळं वगैरे बांधून त्याच्यामध्ये आपण आपली शेती जरा, आता आमची गावाकडची शेती जरा जिरायती आहे, तर त्याला आपण बागायती, त्याला एक कल्ट देऊ शकतोय आपण शेतीला. तर असे प्लॅन माझ्या डोक्यात होते, प्लॅन बी. असं नाही की माझ्याकडे प्लॅन बी नव्हता, प्लॅन बी नक्की होता. आणि असं पण नाही की मी आता माझं सिलेक्शन झालं म्हणून मी माझ्या प्लॅन बी वर पण वर्क करत नाही. तर माझं अजून डोकं चालू असतं तिकडे की प्लॅन चालू आहेत की शेततळे आपल्याला गावाकडे बांधायचंय, तर त्यासाठी कुठली गव्हर्नमेंट योजना आहे का ज्यामुळे आपल्याला सबसिडी सुद्धा मिळू शकते. फळबाग लागवड करण्यासाठी कुठलं पीक चांगलं सुटेबल आहे, मार्केटिंग कुठल्या पिकाला जास्त आहे, जसं की पेरूला जास्त आहे, सीडलेस पेरूला, ते पण चालू असतं. फार्मर प्रोड्युसर कंपनी आपण स्थापन करू शकतो, हे पण डोक्यात प्लॅन चालू असतात. त्यामुळे त्याला एक ऍव्हरेज कॅन्डिडेट समजून एक प्लॅन बी नक्कीच तुम्ही ठेवायला पाहिजे. मग तो एक तर तुमच्या ग्रॅज्युएशन बेसवर असतो प्लॅन बी, किंवा तुम्ही जर कुठल्या एखादी स्किल वगैरे असेल तुमच्याकडे, त्या स्किलवर पण तो प्लॅन बी असू शकतोय. त्यामुळे असं नाही की तुम्ही एकच फोकस करा, पण एक प्लॅन बी तर नक्कीच ठेवायला पाहिजे. थँक्यू सर गायडन्स केल्याबद्दल. तर दुसरा एक क्वेश्चन होता की कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करताना काही विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की कोणत्या सब्जेक्ट्सवर फोकस करायचा आणि त्याच्या नोट्स कोणत्या पद्धतीने काढायच्या? ओके, नोट्स मेकिंग बद्दल क्वेश्चन. तर एमपीसी बाबतीत मी सांगतोय की एमपीसीचा सिलेबस जो आहे, लँग्वेजेस झालं, परत जीएस 1 to 4 झालं, हा सिलेबस आहे. आणि आपल्याकडे मेन म्हणजे सब्जेक्टिव्ह मेथडॉलॉजी नाही युपीएससी सारखी. एमपीसीची मेथडॉलॉजी कशी ऑब्जेक्टिव्ह आहे. मग तो ऑब्जेक्टिव्ह कुठला पण एखादा मायनर स्टेटमेंट वर ते देऊ शकतात. त्यामुळे तुम्ही नोट्स कुठल्या कुठल्या विषयाचे काढणार ना.
आणि इथं असं आहे की एका एका सब्जेक्टसाठी तुम्हाला 2-2, 3-3 पुस्तकं रेफर करावं लागतात. जसं की HRD साठी झालं 3 पुस्तकं रेफर करावं लागतात. कोडंबे सरांचं झालं, IP सरांचं आणि डेव्हलपमेंट देसले सरांचं, हे 3 पुस्तक HRD साठी रेफर करावं लागतात. मग तुम्ही तिन्ही पुस्तकाच्या नोट्स कशा काढणार ना? तर माझा तर स्ट्रेस असा राहील की तुम्ही त्याचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघून, सिलेबस बघून चांगले पुस्तकं वाचून काढा, त्याची ऑब्जेक्टिव्हची प्रॅक्टिस करा आणि जे वाचलेलं आहे त्याला रिव्हिजन मॅक्सिमम टाइम द्या. हा, जे गोष्टी फारच फॅक्च्युअल असतात, फॅक्च्युअल तुम्हाला उदाहरण देऊ शकतो मी, जसं की GS2 मध्ये आहे. GS2 मध्ये जे की कॉन्स्टिट्युशनल, नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत, लोकल गव्हर्नमेंट बॉडीज आहेत, पॉलिटिकल ऍक्ट्स आहेत, तर त्याच्या तुम्ही जर नोट्स बनवल्या तर ते तुम्हाला इफेक्टिव्हली रिवाइज पण करता येतं आणि ते डोक्यात पण चांगलं राहतं. प्लस लँग्वेजचे मराठी इंग्लिशमध्ये जर काही चार्ट वगैरे तुम्हाला जर करता आले तर ते पण तुम्ही करायला पाहिजे. पण सरसकट प्रत्येक लँग्वेजचे, प्रत्येक GSच्या नोट्स बनवायच्या मागे लागू नका. जे जास्त फॅक्च्युअल आहे आणि जे स्कोरिंग पण आहे आणि त्यातून आपल्याला ते रिमेंबर करायला पण अवघड जाते, तर अशा गोष्टींचा तुम्ही नोट्स बनवलेल्या पाहिजेत. मग मी पण माझ्या वेळेस फक्त GS2च्याच नोट्स बनवले होते पॉलिटीच्या, जे आता मी तुम्हाला सांगितलं, लोकल गव्हर्नमेंटच्या बॉडीज, नॉन कॉन्स्टिट्युशनल, कॉन्स्टिट्युशनल बॉडीज, परत ते पॉलिटिकल ऍक्ट्स, अशाच गोष्टीच्या फक्त नोट्स बनवते. बाकी कुठल्याच गोष्टीच्या नोट्स मी बनवलेल्या नव्हत्या. थँक्यू सर. सर, सगळे म्हणतात की जर तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्रॅक करायची असेल तर 14-15 तास डेली अभ्यास करावा लागतो. सर, तुमचं याच्यावर काय मत आहे सर? 14-15 तास तो माणूस म्हणजे खतरनाकच झाला की 14-15 तास रोज अभ्यास करणारा म्हणजे ते आउटस्टँडिंग झालं. तर माझं असं नाही की मी 14-15 तास कधीच असा अभ्यास केलेला नाहीये. माझा एक फ्रिक्वेन्सी राहायची, माझ्या बॅचमेट्सला पण माहिती बऱ्यापैकी. मी कमीत कमी 6 तास अभ्यास करायचो आणि मॅक्सिमम त्याची इंटेन्सिटी 10 तासापर्यंत वाढवायचो. ब्रेक सोडून म्हणतोय, नाही तर लंच ब्रेक, डिनर ब्रेक ते सोडून म्हणतोय मी. ते ब्रेक सोडून मी कमीत कमी 6 तास करायचो, म्हणजे करायचोच. ऍटलीस्ट 6 आवर्स हा माझा रोजचं टार्गेट राहायचं, तेवढं मी हिट करायचो. परंतु त्यात मग इंटेन्सिटी वाढवायचो. म्हणजे काय गोष्ट असते, कन्सिस्टन्सी प्लस इंटेन्सिटी, या 2 गोष्टी असतात. कन्सिस्टन्सी म्हणजे काय झालं की रोज तुम्ही 6 तास अभ्यास करणं. इंटेन्सिटी म्हणजे काय झालं, रोज त्या इंटेन्सिटी त्याच्यामध्ये 6 तासामध्ये ते आवर्स वाढवत जाणं, 7, 8, 9, 10 असे आवर्स वाढवत जाणं. आणि सफिशियंट आहे, 6 ते 10 तास अभ्यास हा रोज करणं सफिशियंट आहे. जेव्हा एक्झाम वगैरे आले तेव्हाच फक्त कधीतरी मी एखाद्या 11-12 तास केला असेल, पण तुम्ही जेव्हा नॉर्मल रुटीन असेल वर्षभर तर 6 ते 10 तास मी अभ्यास करायचो आणि तेवढा सफिशियंट आहे. कारण इथं क्वांटिटी मॅटर करत नाही, क्वालिटी मॅटर करते. तुम्ही जर योग्य डायरेक्शन, योग्य स्ट्रॅटेजीने जर 6 ते 10 तास तरी अभ्यास केला रोज डेली, तरी पण वेल अँड गुड आहे, तुम्ही आरामात एक्झाम क्रॅक करू शकता. हा, थँक्यू सर. सर, नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की प्रिपरेशन करताना कधी कधी स्टुडंट्स डिप्रेशन मध्ये जातात. तर डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी तुम्ही काय केलं होतं? ओके, डिप्रेशन मध्ये जातात. तर पहिलं आपण ते डिप्रेशन मध्ये का जातात हे विचार करू थोडा. की म्हणजे असं बघण्यात आलं की 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, 2 प्रकारचा गट आहे याच्यामध्ये. तर पहिल्या प्रकारचा गट काय आहे की डिप्रेशन मध्ये जाण्याचं कारण काय असतं त्यांचं, कारण तिने अपेक्षा फार केलेल्या असतात. की बरेच जण मला आता विचारतात की सर मला डेप्युटी कलेक्टर व्हायचे, DYSP व्हायचे, ह्या टाइममध्ये मी होईल का? मी सुद्धा असं अपेक्षा केल्या आहेत. मी जेव्हा सतीश पाटील सरांकडे होतो क्लासला, तेव्हा मी पण जेव्हा सिलेक्टेड कॅन्डिडेट झाले माझ्या अगोदर, तर त्यांचं बघून मी पण सरांना म्हणलो, सर मी पुढच्या वर्षी डेप्युटी कलेक्टर होईल का? सर फक्त हसले होते माझ्याकडे बघून आणि शांत बसले होते. की मग मला वाटलं अरे मी काहीतरी क्वेश्चन चुकीचा केलाय का, मी अपेक्षा चुकीच्या केल्या आहेत. तर ती अपेक्षा चुकीच्या केल्या. तर अपेक्षा तुम्ही माफक ठेवा ना. तुम्ही काय करा की तयारी करण्यासाठी मी तुम्हाला ऍटलीस्ट सांगतो, पूर्ण MPSC मेन्सचा जो सिलेबस कव्हर करायचा आहे किंवा UPSC पण म्हणा, तर ऍटलीस्ट 1 वर्ष तर लागते तुम्हाला सिलेबस पूर्ण क्वेश्चन पेपर बघून, सगळे ऑब्जेक्टिव्हचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघून. तर पूर्ण 1 वर्ष तरी तुम्हाला सिलेबस कव्हर करण्यासाठी लागतो. आणि त्यानंतर पूर्ण प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू हे 3 स्टेजेस होण्यासाठी 1 वर्ष लागते. म्हणजे इथंच कळते की ऍटलीस्ट 2 वर्ष तरी लागतात पूर्ण एक्झामचं क्लिअर करण्यासाठी, आपलं टार्गेट अचीव्ह करण्यासाठी. आणि त्यात पण असं नाही की तुम्हाला जी पोस्ट पाहिजे तीच पोस्ट मिळेल. जसं की माझ्या बाबतीत झालं की 2018ला तर मी सिलेक्ट झालो, पण काय कक्षा अधिकारी झालो किंवा ACS झालो. डिझायर्ड पोस्ट कोणती होती? डेप्युटी कलेक्टर होती. त्यामुळे मला परत एक अटेम्प्ट द्यावा लागला. त्यामुळे अपेक्षा अशा जर तुम्ही ठेवला की माझं लगेच 4 महिन्यातच, 6 महिन्याच व्हायला पाहिजे किंवा 1 वर्षातच व्हायला पाहिजे, तर आणि ते जर झालं नाही प्रिलिम, मग त्यामुळे जर त्या प्रेशरमध्ये प्रिलिम डिस्क्वालिफाय झाला तर मग ते डिप्रेशन येतं तुम्हाला. त्यामुळे असं करू नका की अपेक्षा ठेवा तुम्ही, पण त्या मेजरेबल किंवा अप्रोचेबल अपेक्षा राहिल्या पाहिजेत. तर ऍटलीस्ट 2 वर्ष तरी आपल्याला जे नवीन आहेत, नवीन साठी सांगतोय, ऍटलीस्ट 2 वर्ष तरी लागतात. आणि 2 वर्ष मी ऍटलीस्ट म्हणतोय, कारण कमीत कमी तेवढे तर लागणारच. त्याच्या पुढे पण तुमचं ड्युरेशन वाढू शकते जर तुम्हाला पोस्ट तर तुम्हाला मिळवायची असेल. आणि दुसरा गट असा असतोय की जे फार वर्ष ज्यांनी तयारी केलेली असती, समजा ग्रॅज्युएशन झाल्यापासून 3-4 वर्ष करतायत, 5 वर्ष करतायत,
पण प्रिलिम्स मध्येच अडकतायत, मेन्स मध्येच अडकतायत किंवा इंटरव्ह्यू डिस्क्वालिफाय होऊन परत येत आहेत. तर त्यांनी पण म्हणजे अगोदर असं सेट केलेलं नसतं स्टँडर्ड की आपण तयारी पण कुठपर्यंत करायला पाहिजे, त्यामुळे त्यांना डिप्रेशन येतं. तर मग तुम्ही असं स्टँडर्ड ठरवा की ऍटलिस्ट मी 2 वर्ष करणार आणि मॅक्स 2-3 अटेम्प्ट देणार, मिनिमम 2 आणि मॅक्झिमम 3, 2 ते 3 अटेम्प्ट मध्ये जर मी क्लिअर झालो तर ठीक, नाही तर मी माझा प्लॅन बी जो असेल किंवा दुसरं काही करिअर असेल तर त्याच्या मागे मी लागणार. असं नाही की तुम्ही 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 6-7 वर्ष झाले अजून करतातच ते, मग त्यामुळे डिप्रेशन आहे. तुम्ही काहीतरी स्टँडर्ड ठरवलेलं नसतं. त्यामुळे मिनिमम 2 साइड अटेम्प्ट आणि मॅक्झिमम 3 अटेम्प्ट, असे 2 ते 3 अटेम्प्ट मध्ये जर झालं तर ठीक आहे, आणि नाही झालं तर मग तुमचं दुसरं करिअर परस्यू तुम्ही करायला पाहिजे. तर त्यात पण 2 ते 3 अटेम्प्ट मध्ये जर तुम्हाला जर मायनर म्हणजे खालची पोस्ट मिळेल, समजा क्लास 2 म्हणजे तुमचं ड्रीम क्लास 1 मिळवायचं आहे, तर त्यानंतर तुम्ही परस्यू करू शकता. मग करा, तुम्ही 4 वर्ष करा, 5 वर्ष करा, जोवर अटेम्प्ट संपत नाही तोवर करा. परंतु 2 आणि 3 अटेम्प्ट मध्ये जर तुमचं प्रिलिम मेन्स इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही अडकत असाल तर बस, मग त्याच्यानंतर तुम्ही मग ते अटेम्प्ट देणं किंवा त्याच्या मागे लागणं पण लागलं पण नाही पाहिजे. तुम्ही तुमचं करिअर वेगळं निवडलं पाहिजे. असं पहिल्या गोष्ट ते सेट करायला पाहिजे स्टँडर्ड, ते झालं तर ठीक, नाही झालं तर लगेच दुसरं करिअर शिफ्ट करायला पाहिजे. थँक्यू सर गाईड करण्यासाठी. तर मी अनाउन्समेंट करू इच्छितो की सरांनी आपल्याला त्यांची बुक लिस्ट आधी प्रोव्हाइड केलेली आहे, आणि त्या बुक लिस्ट आम्ही इंस्टाग्राम पेजवर आज रात्री किंवा उद्यापर्यंत आम्ही अपलोड करून टाकू. आणि जर ऑडियन्सला जर काही क्वेश्चन असतील तर त्यांनी खाली चॅट बॉक्स मध्ये टाकावेत, आणि शेवटच्या 10-15 मिनिटात ते क्वेश्चन आम्ही घेणार. तर सर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की बोल तू बोल. सर नेक्स्ट क्वेश्चन असा होता की आपण कॉलेजमध्ये आपला शेड्यूल अलग असतो, आणि जेव्हा रावी प्रोग्रामला जातो आपण 4th इयर मध्ये, तेव्हा शेड्यूल चेंज होतो. तर तेव्हा खूप विद्यार्थ्यांचं डेली शेड्यूल चेंज झाल्यामुळे ते प्रॉब्लेम येतो. सर तर मग आपण कसं मॅनेज केला होता रावी प्रोग्रामच्या वेळेस शेड्यूल? हा पण महत्वाचा क्वेश्चन आहे, कारण रावे हा एकदम क्रुशियल पिरियड असतो. त्यात करण्यासाठी वेळ तर भरपूर असतो, पण जो करतो त्यालाच खरं मग त्याचं संधीचं सोनं त्यांनी केलंय असं होऊ शकतं. हे बघा, 5व्या सेमिस्टर पर्यंत तर मी काय अभ्यास कधी केलेला नव्हता जास्त विगरसली. 6व्या सेमिस्टरला लागलो होतो, त्यामुळे आतून एक फायर होती की आता अभ्यास करायचा म्हणजे करायचंच आहे. 6व्या सेमिस्टरला पण मी चांगला अभ्यास केला होता. 7वं सेमिस्टर रावे आलेलं होतं, माहित होतं की आपल्याला दुसऱ्या गावी जावं लागणार आहे, कॉलेजची लायब्ररी नसणार आहे, कॉलेजची मुलं नसणार आहेत, वेगळ्या गावात आपल्याला अभ्यास होऊ शकतो का असं भीती आली होती नक्की मनात. परंतु तिथं पण मी मॅनेज केलं. तिथं रावेच्या गावाला जेव्हा मी गेलतो, माझं मंचर साईडला गाव होतं, गावडेवाडी, तर तिथं मी सरपंचांना विनंती केली की सर, आम्ही असे मुलं जण आम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय, तर आम्हाला एखादं तुमचं कार्यालय वगैरे भेटू शकते का, किंवा ऑफिस वगैरे अभ्यास करण्यासाठी, जिथं आम्ही शांतपणे अभ्यास करू शकतोय. तर त्यांनी त्यांचं म्हणजे असं आम्ही जेन्युन रिक्वेस्ट केल्यामुळे ते पण त्यांना अप्रिशिएट झालं, आणि त्यांनी त्यांचं एक बहुउद्देशीय कार्यालय होतं जिथं वेगवेगळे कार्यक्रम व्हायचे त्यांचे त्यांच्या गावातले. तर ते बहुउद्देशीय कार्यालय आमच्यासाठी 4-5 जणांसाठी 4 महिन्यासाठी देऊन टाकलं. तिथं मस्तपैकी लाईट वगैरे लावून दिली, टेबल खुर्च्या टाकल्या, आणि म्हणजे तुम्ही बिनधास्त अभ्यास करायचं. मग त्या गोष्टी म्हणजे आम्ही तेच त्याच्या मागे लागलो त्या गोष्टीसाठी, अभ्यासासाठी. मग तिथं मी बरोबर राहून 10 तास 8-9 तास अभ्यास, रोज 11-12 पर्यंत अभ्यास करायचो. रावेमध्ये पण मी माझी कंटिन्युटी तोडलेली नाही, त्यामुळे मी त्या टाइमचं चांगलं युटिलायझेशन केलंय. आता नो डाऊट की सगळ्यांनाच त्या फॅसिलिटी अवेलेबल होत नाहीत. समजा आता माझ्या गावात जरा चांगलं होतं, त्यामुळे बहुउद्देशीय कार्यालय आम्हाला भेटलं, तिथं अभ्यास करता आला. पण तरी पण तुम्ही जो मिनिमम स्टँडर्ड जसं मी माझं ठरलं होतं 6 तास, कुठं ना कुठं राहून तुम्ही तुमचा 6 तास अभ्यास करायला पाहिजे. लिंक तुटली नाही पाहिजे. कारण जर तुम्ही ग्रॅज्युएशनचे 1-2-3 वर्ष अभ्यास करत असाल आणि फक्त अचानक रावेमुळे तुमचं शेड्यूल बदलत असाल आणि तुम्ही अभ्यास सोडून देत असाल, तर ते परत त्या ट्रॅकवर येण्यासाठी तुम्हाला फार वेळ जाऊ शकतो, किंवा तुम्ही फायनल इयरला जे तुमचे चान्सेस होते एक्झाम क्लिअर करायचे, ते सुद्धा ते चान्सेस तुम्ही घालू शकता. त्यामुळे रावेला तुम्ही तुमचा ट्रॅक सोडला नाही पाहिजे. काही ना काहीतरी कुठेतरी एक ग्रुप करून, एखादं जसं मी असं अप्रोच करून, जसं कोणाला तरी की एखादं कार्यालय मिळालं तर ठीक आहे का, असं काहीतरी करून तुम्ही अभ्यास केला पाहिजे नक्की. थँक्यू सर. सर पुढचा क्वेश्चन असा आहे की आपण BSc ॲग्रीची डिग्री केलेली आहे. सर जर कृषी महाविद्यालयातून म्हणजे कृषीचं बॅकग्राऊंड असल्यामुळे सिव्हिल सर्व्हिसच्या प्रिपरेशन मध्ये काही फायदा झाला का आपल्याला? कृषीचा बॅकग्राऊंड म्हणजे पर्टिक्युलर जर एक्झाम पॅटर्न म्हणायचं, म्हणजे अकॅडमिक किंवा करिक्युलम जर फायदा सांगायचं झालं, तर ऍग्रिकल्चरचे भरपूर टॉपिक्स आहेत. जसं की GS1चा जॉग्राफीचा टॉपिक आहे, ऍग्रिकल्चर ॲग्रोइकॉलॉजी, ऍग्रिकल्चर क्लायमेटॉलॉजी, तर त्या सब्जेक्टचा तिथं फायदा झालेला आहे. ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स पण एक सब्जेक्ट असतो मेन्सला, त्याचा पण ग्रॅज्युएशनच्या नॉलेजचा त्याच्यात तिथं थोडा फायदा झालाय, किंवा ते इझी गोईंग झाले तिथं. म्हणजे आता माझा जर स्कोर GS1चा जर पाहिला तर हिस्ट्रीमध्ये कमी, म्हणजे 2 सब्जेक्ट असतात GS1ला, हिस्ट्री आणि जॉग्राफी. जॉग्राफीमध्ये जास्त काय, कारण त्यात ऍग्रिकल्चर हा कंपोनंट आहे.
मग त्या ऍग्रिकल्चरचा तसा एक डायरेक्ट ग्रॅज्युएशनच्या नॉलेजचा फायदा झाला. आणि बाकी हा झाला अकॅडमिक फायदा झाला. नॉन अकॅडमिक फायदे तर भरपूर आहेत. जसं की चांगले मित्र मैत्रिणी मिळाले, ज्युनियर्सचे डिस्कशन सिनियरचे डिस्कशन ग्रुप असायचे. त्या डिस्कशन ग्रुपमध्ये जाऊन मी पार्टिसिपेट व्हायचो. कारण डिस्कशन पण एक चांगली इफेक्टिव्ह मेथड आहे अभ्यास करण्याची. कारण त्यात काय असतंय की आपण डोळे आपले पुस्तकात असतात आणि कान आपला जो स्पीकर आहे त्याच्याकडे असतात. त्यामुळे दोन्ही आपण इफेक्टिव्हली तो जास्त म्हणजे इफेक्टिव्हनेस हा टॉईस झालेला असतो. आपण एकदा नुसतं वाचा असतो तर फक्त आपलं डोळे एवढाच एक सेन्स आपला ऍक्टिव्ह असतो. पण जेव्हा आपण डिस्कशन मध्ये असतो तेव्हा डोळे आणि कान दोन्ही पण ऍक्टिव्ह असतात. त्यामुळे आपली इफिशियन्सी जास्त वाढली असते. तर तो एक ग्रॅज्युएशन मध्ये फायदा झाला की चांगले सिनियर्स भेटले, त्यांच्या डिस्कशन ग्रुपमध्ये पार्टिसिपेट होऊन माझ्या अडचणी मी सॉल्व्ह करून घेतल्या. बॅचमेट्स, ज्युनियर, सिनियर चांगले भेटले, जे की डायरेक्टली इनडायरेक्टली माझ्या आतापर्यंतच्या जर्नीमध्ये पार्टिसिपेट आहेत. सर ARF चा काय फायदा झाला सर आपल्याला? ओके, तर कृषी म्हणजे BSc ऍग्रिकल्चर कॉलेज आणि ARF दोन्हींचा फायदा झालेला आहे नक्की. आता कसं आता ग्रॅज्युएशन तर 4 वर्ष मी तर कॉलेजमध्ये केलं, त्यावेळेस अभ्यास पण तिथे केला. परंतु खरं म्हणजे आपण एकतर आता पुण्यामध्ये आलेलो असतो आणि बाहेर जे फ्लॅट वगैरे रेंट वगैरे घेऊन राहणं परवडत नसतं. परत बाहेरच्या लायब्ररीची फीस पण भरपूर असते. तर कॉलेज पास आउट झाल्यानंतर पण मी 2 वर्ष कॉलेजमध्येच राहिलो होतो. तिथे चार्जेस भरून मी तिथं अभ्यास केला होता. तर कॉलेजच्या शिक्षक वर्गाने, आपले जे स्टाफ असेल त्यांनी चांगलं कॉपरेट केलं. त्यांच्याकडे मी एकदा अप्रोच झालतो की सर आता माझी मेन्सची एक्झाम आहे. साळे सरांकडे मी अप्रोच झालतो, सर माझी मेन्सची एक्झाम आहे तर मला एक रूम मिळू शकते का? तर त्यांनी मला रूम दिली, कारण मी मेन्सला अप्रोच झालो, त्यांना हॉल तिकीट पण दाखवलं होतं. तर मी ती शेवटी 1-2 महिना अभ्यास करून चांगली रूम मिळेल, त्यामुळे मला अभ्यास चांगला इफेक्टिव्हली करता आला. प्लस आपली लायब्ररी, आपल्या लायब्ररीत जर इफेक्टिव्हनेस तर कुठंच अभ्यास होत नाही. बाहेर सगळं गोंगाट असतो बाहेरच्या लायब्ररीमध्ये, तिथे पूर्ण शांतता असते. परत ARF मुळे जे आम्ही पास आउट स्टुडंट्स होतो, ARF मुळे आम्हाला एक संघटित काय भेटला, फॉर्म भेटला. आम्ही एक संघटित झालो. म्हणजे अगोदर कसं होतं, सगळे पास आउट स्टुडंट काही इकडे जातात, त्यांना असं काही रेग्युलेशन नव्हतं. मग ते सगळं रेग्युलेट करण्यामध्ये ARF चा चांगला मोठा भाग आहे. ARF वेगवेगळे लेक्चर्स पण ऑर्गनाईज करायचे एक्सपर्टचे, त्यामुळे त्या लेक्चरचा पण फायदा झाला. परत आमच्या काही समस्या असतील तर त्या कलेक्टिव्हली आम्ही सरांना किंवा कॉलेज शिक्षक वर्गांना सांगू शकलो. तर ऑन बिहाफ ऑफ सगळे जे कॉलेजचे पास आउट स्टुडंट्स आहेत, जे पास आउट ARF चे स्टुडंट पण आहेत, जे होणार पण आहेत पुढे, आता जस्ट पास आउट पण होणार आहेत, आणि मी, तर या सगळ्यांच्या वतीने मी जे शिक्षक वर्ग आहेत कॉलेजचा आणि हॉस्टेलचा पण जो स्टाफ आहे, तर त्यांना मी धन्यवाद किंवा त्यांचे आभार नक्की मनापासून मानू इच्छितो. धन्यवाद. थँक्यू सर. सर विद्यार्थ्यांचा अजून एक प्रश्न असा होता की एक्झामची स्टडी करण्यासाठी कोणतं मीडियम सुटेबल राहील? ओके, हा, ह्या पण जास्त मला मुलं जास्त प्रश्न विचारतात हा, की सर आता फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक्सचं मी सांगतो. मुलं मला म्हणतात की सर इकॉनॉमिक्सचे तुम्ही रेफरन्स बुक कुठले सांगितले, की देसले सांगितलंय, कोळंबे सरांचं पुस्तक सांगितलंय, परंतु सर आम्हाला मराठीमधून इकॉनॉमिक्स वाचायला अवघड जाते, तर मग आम्ही इंग्लिश मधून ते रेफर करू का? मग इंग्लिशचे रिसोर्सेस कुठले ते आम्हाला सांगू शकताल का? तर मी सांगतो पण त्यांना. इंग्लिशचे फॉर एक्झाम्पल दत्त सुंदरम आहे, रमेश सिंग आहे. परंतु इथं आपण मीडियमवर नाही जायला पाहिजे. इथं आपण कशावर जायला पाहिजे, की आपला स्कोर कुठल्या पुस्तकातून येऊ शकतोय, मार्क्स कुठल्या पुस्तकातून येऊ शकतात. तर नो डाऊट देसले आणि कोळंबेचे जर पुस्तक तुम्ही चांगले वाचले तर त्यातून तुम्हाला इकॉनॉमिक्सला आरामात चांगले मार्क्स मिळणार आहेत. आणि तेच जर तुम्ही रमेश सिंग आणि दत्त सुंदरम जर इंग्लिश मध्ये वाचून गेले तर तुम्हाला ते जास्त प्रमाणात त्याला वेळ द्यावा लागणार आहे आणि त्यातून मार्क्स मिळतील याची पण गॅरंटी नाही. तर तुम्ही लक्षात ठेवा की जी बुक लिस्ट मी आता जी तुम्हाला प्रोव्हाइड पण केली आहे, त्यात मग मिक्स बुक्स आहेत, काही मराठी आहेत, काही इंग्लिश आहेत. परंतु मी काय असं कन्व्हिनियंट नुसार, लँग्वेज नुसार नाही ती बुक लिस्ट तयार केली, तर मी ती स्कोरिंग नुसार ती बुक लिस्ट तयार केली. ज्या बुक मधून जास्त प्रमाणात मार्क्स मिळतात तेच बुक्स मी तिथे सजेस्ट केलेत आणि ते मी स्वतः वापरलेत. त्यामुळे असं कधीच जाऊ नका की मला जी सुटेबल लँग्वेज जाते, म्हणजे इंग्लिशमध्ये जर मला इकॉनॉमिक्स वाचायचं तर इंग्लिशमध्येच मी वाचणार आहे, तर नाही. ते असं काय म्हणतात त्याला, एक ऍडमंटनेस नसला पाहिजे. तर त्यातून तुम्ही फक्त काय घ्या की जे बुक्स आपल्या जास्त स्कोरिंग आहेत ते बुक्स तुम्ही वाचायला पाहिजेत. मग ते मराठी असू नाही तर इंग्लिश असू. आणि नो डाऊट की आपल्याला लँग्वेजचे तर दोन्ही पेपर आहेत, मराठीचा पेपर आहे, इंग्लिशचा पण पेपर आहे, तर तिथून कळतंय की आपल्याला लँग्वेजची दोन्ही पण तयारी केलीच पाहिजे. त्यामुळे असा काही न्यूनगंड किंवा भीती बाळगू नका की मी मराठी मीडियमचा आहे तर मला इंग्लिश जमेल का, आणि मग इंग्लिश मीडियमचा आहे तर मला मराठी जमेल का. तर तुम्हाला दोन्ही पण लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल राहिलं पाहिजे. थँक्यू सर. सर सोशल मीडियाचा लिमिटेड आणि प्रॉपर उपयोग कसा करावा की ज्याच्यामुळे आपल्या प्रिपरेशनला बेनिफिट होईल? ओके, सोशल मीडिया तर एमपीएससीच्या बाबतीत तर मी मगाशी म्हणलेलंच आहे
पण परत सांगू इच्छितो की एमपीएससी बाबतीत सोशल मीडियाचा काहीच वापर नाहीये, 0% वापर आहे. सोशल मीडियाचं म्हणजे कुठलं टेलिग्राम पण तुम्ही वापरताय तर टेलिग्रामचा पण काहीच वापर नाही. जे तुम्हाला बुक लिस्ट प्रोव्हाइड केली आहे त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघा, सिलेबस बघा, बुक लिस्ट चांगले वाचा, रिवाइज करा, त्याचे ऑब्जेक्टिव्ह सॉल्व्ह करा, टेस्ट सिरीज लावा, एवढ्यातूनच तुमचं पूर्ण तुम्ही डेप्युटी कलेक्टर या पदापर्यंत पोहोचू शकता. त्यासाठी तुम्ही सोशल मीडियाचा वापर करायला पाहिजे असं काहीच आवश्यकता नाही, ना की टेलिग्रामचं सुद्धा काही आवश्यकता नाही, व्हॉट्सअप फेसबुक काहीच आवश्यकता नाही एमपीएससीच्या बाबतीत म्हणते मी. युपीएससीच्या बाबतीत म्हणलं तर थोडं ऑनलाईन जे प्लॅटफॉर्म्स आहेत ते वापरावं लागतात. जसं की समजा कोणी न्यूजपेपरचे ऑनलाईन नोट्स बनवत असेल तर ते एव्हर नोट नावाचं ऍप्लिकेशन आहे, तर ते ऑनलाईन सोशल मीडियाचं ऍप्लिकेशन ते वापरावं लागतंय. परत तुम्ही समजा कुठलं आन्सर रायटिंग प्रोग्राम तुम्ही परस्यू करतायत तर IAS बाबा किंवा अजून 2-3 प्लॅटफॉर्म आहेत तर ते ऑनलाईन प्लॅटफॉर्म जरा वापरावं लागतात. पण ते पण लिमिटेड यूज आहे त्याचा ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा, त्यामुळे स्वतःला पण ते रिस्ट्रिक्ट करून ठेवा की सोशल मीडिया पण किती वापरला पाहिजे. एमपीएससी बाबतीत तर क्लिअर सांगतोय की 0% वापर आहे सोशल मीडियाचा. युपीएससीच्या बाबतीत आहे तर तो लिमिटेड केला पाहिजे वापर. नाही तर आपण जे आता मी सांगितले युपीएससी 2-3 प्लॅटफॉर्म ते वापर करता करता तो मुलं लगेच FB वर जातात, इन्स्टावर जातात, व्हॉट्सअपवर जातात, तिथे वेळ घालवतात 1-2 तास, तर ते चुकीचं आहे. त्यामुळे स्वतःला लिमिट करा सोशल मीडियाचा वापर करताना. आणि मेन म्हणजे त्याला असं हे करा, रिवॉर्ड सिस्टीम बनवा. आता फॉर एक्झाम्पल आता मला विचारतात की सर, मुलं विचारतात की सर फार डिस्ट्रॅक्शन्स वगैरे असतात, तर डिस्ट्रॅक्शन म्हणणं त्याला हे निगेटिव्हिटी आहे त्याच्याकडे, असं डिस्ट्रॅक्शन म्हणून बघणं. तर त्याला पॉझिटिव्हली असं बघा की ते डिस्ट्रॅक्शन्स नाही, ते माझे रिवॉर्ड्स आहेत. आता डिस्ट्रॅक्शन म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, मूवीज, गप्पा गोष्टी करणं मित्रांबरोबर, फिरायला वगैरे जाणं, किंवा सोशल मीडियाचा आता जो विषय आपण काढला सोशल मीडियाचा वापर करणं, गाणे वगैरे ऐकत बसणं, तर हे समजा डिस्ट्रॅक्शन आहे फॉर एक्झाम्पल झालं. तर मग त्याचा आपण पॉझिटिव्हली वापर करा. समजा तुम्ही ऍज अ रिवॉर्ड म्हणून वापर करा. म्हणजे जर तुम्ही दिवसभरात जर समजा अभ्यास करताय, 6 तास, 7 तास, 8 तास अभ्यास करताय, तर संध्याकाळी एक मस्तपैकी अर्धा तास, 15-20 मिनिटं सोशल मीडियाचा वापर करा. पण तेवढ्याच लिमिटेड पिरियडसाठी, अर्धा तास म्हणा किंवा 15-20 मिनिटं. आणि फार झाला 15-20 मिनिटं किंवा अर्धा तासामध्ये तुम्हाला जेवढे तुमचे सोशल मीडिया आहेत, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम, त्याचे सगळे नोटिफिकेशन वगैरे सगळे व्हिडिओ सगळं बघून अर्धा तासात आरामात तुम्ही सगळे त्याचे डेली नोटिफिकेशन क्लिअर करू शकतात. अर्धा तास मोर दॅन इनफ आहे. तर त्याला असं रिवॉर्ड म्हणून बघा. किंवा सोमवार ते शनिवार तुम्ही अभ्यास केलाय तर रविवारी मस्तपैकी एखादा मूवी बघायला जा, ट्रेकिंग करायला जा. तर डिस्ट्रॅक्शनला डिस्ट्रॅक्शन असं निगेटिव्हली म्हणू नका, तर त्याला पॉझिटिव्हली घ्या, त्याला रिवॉर्ड्स म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघा. हा सर, बरोबर आहे. सर, स्टडी करताना म्हणजे 100% स्टडीवरच फोकस करावे की काही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, स्पोर्ट्स वगैरे याच्यामध्ये पण पार्टिसिपेट केलं तर चालेल? हो, म्हणजे ठीक आहे, जर तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी जर करत असाल तर वेल अँड गुड गोष्ट आहे. पण त्यात असं नाही झालं पाहिजे की तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज करत बसलाय आणि तुमचं जे मेन फोकस टार्गेट आहे तर ते टार्गेट तुम्ही परस्यूज करत नाही. त्यामुळे ठीक आहे, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी जर तुम्ही करत असाल आणि त्यामुळे जर तुमचं अभ्यासासाठी बूस्ट भेटत असेल, समजा फॉर एक्झाम्पल एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, योगा वगैरे शिकणं, तर तुम्ही जर सकाळी योगा करत असाल, मेडिटेशन करत असाल आणि त्यातून जर तुम्ही किंवा स्पोर्ट्समध्ये पण असाल आणि त्यातून जर तुमची एनर्जी बूस्ट होत राहत असेल, तुम्ही एकदम फ्रेश करू शकत असाल, तर नक्की ते परस्यू करायला पाहिजे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणून. परंतु मग तुमचा बॅलन्स जमला पाहिजे तो, की असं नाही की एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी मध्ये सगळा वेळ जातोय आणि मेन जो सिलेबस आपल्याला कव्हर करायचा एमपीएससी युपीएससीचा तो सिलेबसच कव्हर होत नाही, असं नाही झालं पाहिजे. त्यामुळे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी असलं तर नो डाऊट वेल अँड गुडच आहे, परंतु बॅलन्स त्यात जमला पाहिजे आणि मेन जो आपला प्राईम गोल ए आहे तर तो सुटला नाही पाहिजे. थँक्यू सर. सर, आपण आता डेप्युटी कलेक्टर या पदी गेलात, सर आपला फ्युचर प्लॅन्स काय आहेत? झाली आता निवड, डेप्युटी कलेक्टर या पदी निवड झालेली आहे, बरोबर आहे. मी अजून सुद्धा जाणून घेतोय डेप्युटी कलेक्टर असं त्यात कसं आहे, आता वेगवेगळे पोस्टिंग असतात त्याच्यात. डेप्युटी कलेक्टर म्हणजे एकच फक्त SDM म्हणून त्याला काम नाही करावं लागत, त्याला कलेक्टर ऑफिसला पण वेगवेगळ्या पोस्टिंग असतात. परत तो मंत्रालयामध्ये पण ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी असू शकतो. वेगवेगळ्या जे MIDCs वगैरे आहेत त्याचा पण डायरेक्टर तिथं राहू शकतो. परत धार्मिक संस्थेवर पण त्याला नेमू शकतात. असे वेगवेगळे काम आहेत तिथं. त्यामुळे प्लॅन तर माझा असा की जे आपल्याला जबाबदारी दिली, जिथं पण माझी पोस्टिंग असेल त्या जबाबदारी चांगल्या प्रमाणात पार पाडणं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो की आता बरेच मी सिनियर कडून ऐकलं की पंक्च्युअलिटी म्हणजे टाइम बाउंडेडनेस फार महत्वाचा असतो एखादा अधिकारी जर तुम्ही असाल तर. म्हणजे कसं, आता एखादा समजा डिपार्टमेंटचा जो सिनियर अधिकारी, समजा जो प्रांत अधिकारी डेप्युटी कलेक्टर, तोच जर समजा 9:45चा टाइम असेल आणि 11 वाजता येत असेल तर त्याचे सगळे ज्युनियर सबऑर्डिनेट कलिग ते नंतर 11:30-12 वाजता येतात. मग तर तसं नाही झालं पाहिजे की जर 9:45चा टाइम असेल तर तुम्ही 9:30ला तिथे टच झाले पाहिजे, असले पाहिजे. ही झाली पंक्च्युअलिटी. मग त्याच्यामुळे काय होईल, एक धाक राहतो ज्युनियर्सला पण, सबऑर्डिनेट मध्ये म्हणा किंवा कलिग्स मध्ये पण म्हणा,
की ते पण तेवढे पंक्च्युअलिटी फॉलो करतात. हे झालं ऑफिशियल कॅपॅसिटी मध्ये झालं, की ऑफिशियल मध्ये असं पंक्च्युअलनेस असणार हे मी तर फिक्स केलेलं आहे, किंवा इतर पण अजून शिकत आहे गोष्टी. आणि प्लस आता एक ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड आहे, शेतीमध्ये आवड पण निर्माण झाली आहे, शेतकऱ्यांशी चांगलं कनेक्ट पण होऊ शकतोय. आपलं पॉप्युलेशन पण मोर दॅन 50% शेतकऱ्यांचं आहे. तर शेतकऱ्यांच्या चांगल्या समस्या मी चांगल्या प्रकारे जाणू शकतो, कारण त्या मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं पण आहेत, अनुभवलेलं पण आहेत. त्यामुळे ते एक चांगलं फील्ड राहील किंवा एक टार्गेट एरिया राहील माझ्या पुढे करिअरमध्ये. थँक्यू सर. आता आपण ऑडियन्सचे काही क्वेश्चन घेऊ सर. हा, एक एक क्वेश्चन मला एक क्लिअर करायचा आहे की हाऊ टू स्टडी, जो मेन क्वेश्चन आहे, की बरेच जण मला विचारतात की सर मला बुक लिस्ट द्या. बुक लिस्ट प्रोव्हाइड पण मी करतो त्यांना, पण मला एक कुणीच असा क्वेश्चन विचारत नाही की सर मी अभ्यास कसा करावा. तर मी ते आता थोडं त्याच्यावर 5-6 मिनिटं वेळ घेतो की अभ्यास कसा करायला पाहिजे. तर पहिली गोष्ट, तुम्हाला मी जी बुक लिस्ट प्रोव्हाइड केली आहे आता परिमलकडे दिलेली, तर तुम्हाला देईल थोड्या वेळाने. तर त्या बुक लिस्ट मध्ये जे पुस्तकं दिलेले आहेत ते पुस्तकं डायरेक्ट तुम्ही वाचायला घेऊ नका. तर काय करा, जे विषय तुम्हाला आता वाचायला घ्यायचा आहे त्याच विषयाचे पुस्तक वाचायला घ्या. सगळे GS 1 to 4 सगळे पुस्तक एकत्र आणू नका. समजा तुम्ही GS 1 पासून स्टार्ट केलंय, हिस्ट्री पासून स्टार्ट करतायत, हिस्ट्रीचे जेवढे बुक सजेस्ट केले तेवढेच बुक सजेस्ट केले आणा. त्याच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन बँक आणा. प्लस त्याच्या सोबतीला एक लँग्वेजचा पण विषय असू द्या, इंग्लिश किंवा मराठी. मग असं 2 विषय सायमल्टेनियसली स्टार्ट करा. सायमल्टेनियसली विषय स्टार्ट केल्यानंतर काय करा, समजा आता मुलं चूक काय करतात बऱ्यापैकी, हे मी ऑब्झर्व केलंय. मुलं काय करतात, बुक आणलं, समजा हिस्ट्रीचं सांगितलंय तुम्हाला, समाधान महाजन सरांचं पुस्तक सांगितलंय, तर डायरेक्ट ते समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचायला लागणार, पटापट 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 वाचून काढणार. आणि त्यांना हे पण माहित नसतं की त्यातला टॉपिक कुठला महत्वाचा आहे, त्यातले कुठले पॉईंट्स महत्वाचे, कुठलं सोडायला पाहिजे आणि कुठलं स्ट्रेस दिला पाहिजे पॉईंटवर, तर ते पण माहित नसतं. मग ते जर तुमची चूक जर तुम्हाला टाळायची असेल तर पहिल्यांदा काय करा की प्रिव्हियस इयर क्वेश्चन त्याचे बघा. आता फॉर एक्झाम्पल एखादा तुम्ही टॉपिक वाचताय, फॉर एक्झाम्पल हिस्ट्री घेतलं तुम्ही वाचायला, आणि हिस्ट्रीचा टॉपिक वाचताय तुम्ही स्वातंत्र्योत्तर भारत, इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स तुम्ही टॉपिक वाचताय. तर असं नाही की तुम्ही पुस्तकात गेले आणि डायरेक्ट इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स तो चॅप्टर वाचायला लागले, तर ती सगळ्यात रॉंग मेथड आहे. तर अगोदर काय करा, इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स वर जे क्वेश्चन बँक मी सजेस्ट केलेले आहेत, त्या क्वेश्चन बँक मध्ये काय काय क्वेश्चन्स आलेले आहेत, जे 100-200 क्वेश्चन आले असतील ते सगळे क्वेश्चन बघून घ्या. त्याचे ऑब्जेक्टिव्ह पण म्हणजे त्याचे पर्याय पण बघून घ्या. आणि ते क्वेश्चन्स एकदा तुम्ही जेव्हा बघितलेत तर त्यानंतर मग तो इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स हा चॅप्टर वाचायला घ्या. मग त्याने होतं काय की तुम्ही सगळे क्वेश्चन बघितले असतात, ते क्वेश्चन सगळे तुमच्या डोक्यामध्ये फिरत असतात की असे असे क्वेश्चन विचारलेत. आणि जेव्हा तुम्ही तो चॅप्टर वाचायला घेता इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स, तर तो टॉपिक वाचताना पण तुम्ही तिथंच अंडरलाईन किंवा हायलाइटिंग करता, जे की तुम्हाला क्वेश्चन रिलेटेड माहिती पुरवू शकते. किंवा असेच टॉपिक तुम्ही फोकस करतात जे की आपल्याला आपल्या ऑब्जेक्टिव्ह जे आपल्या डोक्यात फिरत आहे त्याचे उत्तर देते. त्यामुळे काय होतं, आपण स्क्रीनिंग इफेक्टिव्हली करतो चॅप्टर वाचताना. कुठलं सोडायचं आहे, कुठलं वाचायचं आहे, कुठं अंडरलाईन करायची, कुठं हायलाइट करायचं आहे, आपण इफेक्टिव्हली आपण तिथं परफॉर्म करू शकतोय. परंतु डायरेक्ट जर तुम्ही चॅप्टर वाचायला गेलो, तुम्ही सरसकट सगळंच अंडरलाईन कराल, सरसकट हायलाइट कराल, तर ती मेथड अजू नका. थोडक्यात म्हणजे एका लाईनीत काय की अगोदर तुम्ही त्या टॉपिक वरचे क्वेश्चन्स बघा, क्वेश्चन्स बघितल्यानंतर तो चॅप्टर वाचा, आणि तो चॅप्टर वाचून झाला की त्यानंतर परत ते जे 100-200 क्वेश्चन तुम्ही त्या चॅप्टरवरचे वाचले ते सॉल्व्ह करायला घ्या. मग आता बघा की आता मी समजा चॅप्टर सॉल्व्ह वाचलेला आहे बाबा, तर आता मग मला क्वेश्चन सॉल्व्ह होतात का नाही होतात. तर जर तुम्हाला जर सगळे क्वेश्चन सॉल्व्ह झाले तर म्हणजे तुमचं चॅप्टर चांगल्यापैकी वाचून झालेलं आहे, तुमचं सगळं मेमोराईज पण होते. जर काही क्वेश्चन जर सॉल्व्ह करायचे झाले तर त्याला गोल करून ठेवा. त्या क्वेश्चनचे उत्तर तुम्ही दुसऱ्या रेफरन्समध्ये बघा, किंवा त्या दुसऱ्या रेफरन्समध्ये पण जर नसेल सापडत तर गुगलवर सर्च करा. तर हे माझी स्ट्रॅटेजी आहे की वाचताना पण पहिल्यांदा काय करा की कुठला पण, मग तो लँग्वेजेसचा पेपर असेल किंवा मेन्सचा कुठला पण पेपर असेल, कुठला पण सिलेबसचा कुठला पण टॉपिक असेल, तर त्या टॉपिकवरचे सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघा. ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघितल्यानंतर मग तो चॅप्टर वाचा, आणि चॅप्टर वाचल्यानंतर परत ते क्वेश्चन्स बघा. म्हणजे क्वेश्चन कंटेंट क्वेश्चन ही स्ट्रॅटेजी तुम्ही ठेवायला पाहिजे, लँग्वेजेस असू किंवा GS असू. तर ही मूळ स्ट्रॅटेजी आहे वाचताना. आणि दिवसभराचा समजा तुम्ही न्यू बिगिनर आहात, तर शेड्यूल स्टार्ट करताना काय करा, सकाळी आणि संध्याकाळी काय करा, 2 सेशन मध्ये GS तो एखादा विषय तुम्ही सिलेक्ट केला असेल स्टार्टिंग पासून, समजा हिस्ट्री केलाय तर हिस्ट्री वाचायला लागा सकाळी आणि संध्याकाळी. आणि दुपारच्या सेशन मध्ये 2 ते 3 तास लँग्वेज वाचायला लागा. त्यातले मराठी आणि इंग्लिश मध्ये, आता मला थोडं इंग्लिश अवघड जातं त्यामुळे मी इंग्लिश लँग्वेज अगोदर वाचायला घेतली होती. त्यामुळे दुपारच्या सेशन मध्ये लँग्वेज वाचायचं, आणि सकाळी आणि संध्याकाळच्या सेशन मध्ये जो GS तुम्ही सिलेक्ट केलाय तो GS वाचायला लागा. मग असं सिलेबस कव्हर करत चला. पहिल्यांदा GS 1 संपवा, नंतर GS 2 संपवा, तिकडे सायमल्टेनियसली दुपारच्या सेशन मध्ये इंग्लिश मराठी संपवायला लागा. नंतर GS 3 तर HRD असतं, ते पूर्णपणे मेन्सला आहे, ते नंतरून केला तरी पण जमू शकते. GS 4 मध्ये इकॉनॉमिक्स वाचायला पाहिजे, सायन्स टेक्नॉलॉजी स्किप केलं तरी पण जमते. असा थोडा 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 पूर्ण करत एक 6-7 महिने, 8 महिने, 9 महिने जरी लागले तरी पण पूर्ण सिलेबस कव्हर करत चला.
कुठल्या स्ट्रॅटेजीनी? क्वेश्चन कंटेंट क्वेश्चन ह्या स्ट्रॅटेजीनी GS1, GS2 आणि GS4 इकॉनॉमिक्स आणि दोन्ही लँग्वेज एवढा पूर्ण सिलेबस कव्हर करा. फक्त HRD आणि सायन्स टेक्नॉलॉजी एवढेच विषय फक्त स्किप करा आणि पूर्ण सिलेबस एकदा कव्हर करून झाला आणि प्रिलिम्स जवळ आली तेव्हा एक सुटेबल टेस्ट सिरीज लावा. टेस्ट सिरीज लावल्यानंतर ती टेस्ट सिरीज रेग्युलरली फॉलो करा. नुसतं असं नाही की ते टेस्ट सिरीज मध्ये गेलेत आणि क्वेश्चन सॉल्व्ह करून रिटर्न आलेत, तर त्यांचं जे डिस्कशन असतं टेस्ट सिरीज नंतर त्या टेस्ट सिरीजचं डिस्कशन पण फॉलो करा. त्यामुळे तुम्हाला इफेक्टिव्हली कळेल की आपलं कुठं चुकतंय, कुठे मार्क्स कमी येत आहेत, कुठे जास्त स्ट्रेस दिला पाहिजे. आणि एकदा तुम्हाला जर प्रिलिम्सला जर टेस्ट सिरीज आणि हे सगळा अभ्यास करून जर मार्क्स चांगले आले तर त्यानंतर तुम्ही मेन्स प्रिलिम्स जर चांगल्या मार्कांनी तुम्ही कट ऑफ पास झाले तर दुसऱ्या दिवशीपासूनच तुम्ही लगेच मेन्सची तयारी करू लागतात. त्यामुळे स्ट्रॅटेजी असं ठेवा, क्वेश्चन कंटेंट क्वेश्चन आणि HRD आणि टेक्नॉलॉजी सोडून बाकी सगळे विषय कव्हर करा 8-9 महिन्यात. नंतर प्रिलिमचा अभ्यास आणि परत प्रिलिम झाल्यानंतर मेन्सला परत रिवाइज करायचं. आणि सर काही लोकांचा प्रश्न असा असतो की डेली शेड्यूल मध्ये आता एक सब्जेक्ट घेतला आपण तर तो एक सब्जेक्ट घ्यायचा, कम्प्लीट करायचा का दिवसातून 2 तास हा 2 तास हा असं करून 2 सब्जेक्ट करायचं? नाही, असं पण लय जास्त खिचडी करू नका. ऍटलीस्ट 2 सब्जेक्ट ऍट अ टाइम ठेवा. मग आता मी सांगितलंच आहे, दुपारच्या सेशन मध्ये एक लँग्वेजेस ठेवा, दोन्हीपैकी कुठली तरी लँग्वेज, आणि बाकीच्या सेशन मध्ये कुठला तरी एक सब्जेक्ट ठेवा. म्हणजे हिस्ट्री जर स्टार्ट केलं असेल हिस्ट्री तर मॅक्स 2 सब्जेक्टच ठेवा. 2 पेक्षा जास्त खिचडी करू नका. हिस्ट्री पण घेतलाय, जिओग्राफी पण घेतलाय, संध्याकाळी पॉलिटी वाचतोय, परत लँग्वेज वाचतोय, ते कुठलंच कव्हर होत नाही. त्यामुळे एक 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 जो सिलेबस वाईज जो आहे सब्जेक्ट तो पूर्ण कव्हर करत चला. सर आता ऑडियन्सचे क्वेश्चन घेऊ. ऑडियन्स मध्ये आमिर डांगे यांनी हा क्वेश्चन विचारलाय की ग्रॅज्युएशन मध्ये अभ्यास करत असताना कॉम्पिटिटिव्हला किती महत्व द्यावं आणि ग्रॅज्युएशनच्या एक्झाम आहेत तर त्यांना किती महत्व द्यावं? हा, नो डाऊट. पहिलं तर तुम्हाला ग्रॅज्युएशन साठीच महत्व द्यावं लागणार आहे. कारण जर तुम्ही ग्रॅज्युएशनचे विषयच जर क्लिअर झाले नाही तर तुम्ही मग तुमचा कॉन्फिडन्स कसा राहील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी? जर तुमचा 1-2 जरी विषय, जसं माझ्या बाबतीत झालं, एक विषय बॅक राहिल्यामुळे मला कॉन्फिडन्स राहिला नाही तेवढा की मी एक्झाम क्रॅक करू शकतोय. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा तुमचा फोकस तुमच्या ग्रॅज्युएशनला दिला पाहिजे, त्याचे विषय क्लिअर केले पाहिजेत. आमच्या वेळेस तर सेपरेट पासिंग नव्हतं, आता तुमच्या वेळेस ज्युनियरच्या वेळेस सेपरेट पासिंग झालेले. त्यामुळे ग्रॅज्युएशनचे विषय क्लिअर करत चला. आणि त्यातून जर तुम्हाला मग जमत असलं की ग्रॅज्युएशनचं मला जमते आता बऱ्यापैकी आणि मी इकडे पण वेळ देऊ शकतोय, तर मग अभ्यास करा. असं नाही की ग्रॅज्युएशनचेच तुमचे विषय बॅक राहत आहेत आणि तुम्ही इकडे क्लास पण लावलाय तर मग ते इफेक्टिव्ह राहत नाही. आपल्याच मनाला आपण खात राहतो की आपले जर ग्रॅज्युएशनचे विषय निघत नाहीत तर मग आपण इकडं कसं MPSC UPSCचं कशी तयारी करणार? त्यामुळे नो डाऊट पहिलं ग्रॅज्युएशनलाच वेळ दिला पाहिजे आणि नंतरून मग स्पर्धा परीक्षेसाठी वेळ दिला पाहिजे. थँक्यू सर. हा सर, आता ऑडियन्सचा एक क्वेश्चन साईनाथ राठोड यांनी हा क्वेश्चन विचारला, सीसॅटची स्ट्रॅटेजी कशी आहे? ओके, सीसॅट बद्दल राहिला पॉईंट तो सांगायचा. तर महत्वाचा विषय सीसॅट पण. नंतर MPSC मध्ये तर सीसॅट पूर्ण मार्क्स काउंट केले जात आहेत आणि UPSC मध्ये तर क्वालिफाय की 2017ला सीसॅट मध्ये मला मार्क्स कमी मिळालेले होते आणि त्यामुळे मी प्रिलिम पण क्वालिफाय होऊ शकलेलो नाही. मग सीसॅट साठी अप्रोच काय असायला पाहिजे तुम्हाला थोडक्यात सांगतो की पहिल्या गोष्ट तर 2 तासाचा पेपर असतो, तुम्हाला माहिती आहे. 80 क्वेश्चन असतात, 2.5 मार्काला प्रत्येक क्वेश्चन असतोय. 75 क्वेश्चन मध्ये निगेटिव्ह सिस्टीम असते आणि 5 क्वेश्चन मध्ये निगेटिव्ह सिस्टीम असते. ते 5 क्वेश्चन कुठले असतात? डिसिजन मेकिंगचे असतात. 75 पैकी 50 क्वेश्चन हे कॉम्प्रिहेन्सिव्हचे असतात, पॅसेज सॉल्व्हिंगचे, आणि 50 क्वेश्चन ते असतात आणि 25 क्वेश्चन हे क्वांटिटी रिझनिंगचे असतात. तर मेन अप्रोच काय असला पाहिजे आणि त्याची प्रॅक्टिस कशी करायला पाहिजे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर पहिली गोष्ट, 2 तासाचं मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे. आता नुकतीच आता परत पुढच्या 11 ऑक्टोबरला प्रिलिमची एक्झाम येत आहे राज्यसेवेची, तर कसं टाइम मॅनेजमेंट करायला पाहिजे ते थोडक्यात सांगतो. तर 2 तासाचा पेपर आहे आपल्याकडं. स्टार्टिंगला काय करायचं, जे 76 ते 80 मध्ये जे डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन असतात, 5 क्वेश्चन. परिमल, क्लिअर आवाज येतोय ना माझा? हा सर, येतो की. ओके. तर ते 80 क्वेश्चन मध्ये जे पहिले 5 क्वेश्चन असतात डिसिजन मेकिंगचे, शेवटचे 5 क्वेश्चन सॉरी, तर ते डिसिजन मेकिंगचे 5 क्वेश्चन पहिल्यांदा सॉल्व्ह करून घ्या तुम्ही. म्हणजे त्यात कसं असतं, ते बोनस क्वेश्चन असतात. नंतर बऱ्याच मुलांचं काय होतंय की अगोदर कॉम्प्रिहेन्शन किंवा क्वांटिटी रिझनिंग सॉल्व्ह करायला घेतात, त्यामुळे काय होतं, डिसिजन मेकिंग क्वेश्चनचे जे क्वेश्चन असतात ते शेवटी सॉल्व्ह करायचे राहून जातात आणि ते तर बोनस मार्क्स असतात कारण त्याला निगेटिव्ह सिस्टीम नसते. त्यातलं कुठलं पण एक अप्रोप्रिएट जर आपण सिलेक्ट केलं तर मार्क्स तिथे मिळतातच शुअरली. त्यामुळे अगोदर डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. 5 क्वेश्चन, 5 क्वेश्चन एकखटी सॉल्व्ह करून घ्या आणि एक 7-8 मिनिटांमध्ये ते क्वेश्चन आरामात सॉल्व्ह होतात.
5 क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यानंतर ते 5 क्वेश्चनचे गोल काळे करून घ्या तुम्ही तुमच्या आन्सर शीटमध्ये. ते 5 क्वेश्चन सॉल्व्ह करून झाले, 7 ते 8 मिनिटं गेली. त्यानंतर तुमच्याकडे आता या कॉम्प्रिहेन्शनवर आहे. कॉम्प्रिहेन्शन मध्ये तुम्हाला एक वेळ द्या तुम्ही किती, एक साधारणतः 65 ते 70 मिनिटं कॉम्प्रिहेन्शनला द्या तुम्ही. ओके, 65 ते 70 मिनिटं म्हणजे किती झाले, 1 तास 5 मिनिटं किंवा 1 तास 10 मिनिटं या रेंजमध्ये तुम्ही 10 पॅसेजसाठी वेळ अलॉट करून टाका. पहिले 7 ते 10 मिनिटं तर तुम्ही फॉर एक्झाम्पल मॅक्स 7 मिनिटं यासाठी अलॉट केलेली आहे डिसिजन मेकिंगसाठी. राहिलेले 1 ते 5 किंवा 1 ते 10 मिनिटं हे कॉम्प्रिहेन्शनसाठी. तर कॉम्प्रिहेन्शन सॉल्व्ह करताना काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे ते एक सांगू. 10 पॅसेजेस असतात आपल्याकडे टोटल. 10 पॅसेज पैकी कुठला पॅसेज अगोदर सॉल्व्ह करायचा हे मेन पहिलं कन्सिडरेशन आहे. तर पहिल्यांदा असे पॅसेज तुम्ही सॉल्व्ह करायला घ्या. मी माझ्या बॅचमेट्सला वगैरे बऱ्याच ज्युनियरला पण सांगितलं, इथं पण सांगू इच्छितो. पहिल्यांदा असे पॅसेज सॉल्व्ह करायला घ्या जे की वन लाईनर पॅसेजेस आहेत. वन लाईनर म्हणजे काय, ज्याचे क्वेश्चन्स, जे एखादा पॅराग्राफ आहे आणि त्याचे सगळे 5चे 5 क्वेश्चन हे एका लाईनीत आहेत आणि त्याचे जे पर्याय आहेत ते एका एका शब्दामध्ये त्याचे पर्याय दिलेले आहेत. असे 5 क्वेश्चन असलेला पॅसेज अगोदर सॉल्व्ह करायला घ्या. असे तुम्ही जर पॅनलाइज जाऊन केलं की 2017 म्हणा, 18 म्हणा किंवा 19 म्हणा, असे किमान 4 ते 5 पॅसेज आरामात तिथं सापडतात. समजा असे 5 पॅसेज जर तुम्हाला सापडले तर ते 5 पॅसेज अगोदर तुम्हाला सॉल्व्ह करून घेणं फार गरजेचं आहे. आणि हे वन लाईनर पॅसेज जर अगोदर सॉल्व्ह करून झाले तर त्यानंतर मग जे मल्टी लाईनर पॅसेज असतात ते मल्टी लाईनर पॅसेज सॉल्व्ह करायला घ्या. म्हणजे पॅसेज सिलेक्शनचा अप्रोच काय असला पाहिजे की क्वेश्चनची लेंथ किती ते बघायचं. क्वेश्चन जर वन लाईनर असले, त्याचे पर्याय पण एका एका शब्दात दिलेले असले तर तसे पॅसेज तुम्ही अगोदर सॉल्व्ह करायला घ्या. आणि असे मी नक्की सांगतो 4 ते 5 पॅसेज तुम्हाला आरामात सापडतात, ते पॅसेज अगोदर सॉल्व्ह करायला घ्या. आणि त्यानंतर मग जे मल्टी लाईनर पॅसेज आहेत, ज्याचे पर्याय पण मोठे आहेत, ज्याचे क्वेश्चन पण मोठे आहेत, तसे पॅसेज सॉल्व्ह करायला घ्या. आता एक पॅसेज सॉल्व्ह करताना स्ट्रॅटेजी कसली असली पाहिजे ते एक सांगतो. बरेच मुलं काय करतात, पॅसेज अगोदर वाचतात, पॅसेज वाचून झाल्यानंतर मग क्वेश्चन वाचतात, क्वेश्चन वाचल्यानंतर मग परत पॅसेज वाचायला घेतात की आता उत्तर आपण त्यातलं ट्रॅक करू. तर तसं नाही करायचं. माझी मेथडॉलॉजी काय होती की मी अगोदर काय करायचो, समजा पॅसेज सापडलाय कुठला पण एक सिलेक्ट केलाय तर त्याचे मी सगळे क्वेश्चन्स अगोदर बघून घेणार, 5चे 5 क्वेश्चन. ते 5 क्वेश्चन बघून घेणार, त्याचे सगळे पर्याय पण बघून घेणार. त्या क्वेश्चन मध्ये जे कीवर्ड्स आहेत ते कीवर्ड्स अंडरलाईन करणार, हायलाइट करणार, जे माझ्या डोक्यात ते नंतर फिरत राहणार. 5 क्वेश्चनचे जे कीवर्ड्स आहेत ते माझ्या डोक्यात फिरत राहणार आणि मग मी तो पॅसेज सॉल्व्ह करायला घेणार. मग एकदा पॅसेज सॉल्व्ह करायला गेला की त्या 5 क्वेश्चनचे 5 कीवर्ड्स आपल्या डोक्यात फिरत असतात. मग ते पॅसेज सॉल्व्ह करताना काय करायचं, त्या कीवर्ड्स रिलेटेड जिथं जिथं माहिती असेल तिथंच फक्त अंडरलाइनिंग करून ठेवायचं. आणि एकदा पूर्ण पॅसेज वाचून झाला की तुम्हाला ते लगेच उत्तर तिथं मिळतं. ते पॅसेजमध्ये त्या रिलेटेड माहिती जिथे आपण अंडरलाईन केली असते तिथंच त्याचं उत्तर दडलेलं असतं. आणि ते उत्तर लगेच तिथं साईडला 5 क्वेश्चनचे उत्तर टिक करून घ्यायचे आणि 5 क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यानंतर मग ते क्वेश्चनचे गोल काळे करून घ्यायचे. हे झालं वन लाईनर पॅसेजसाठी. जो पॅसेज एक पॅसेज सॉल्व्ह करताना आपल्याला अशी स्ट्रॅटेजी फॉलो करायची. असं करत 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 तुम्ही 5चे 5 पॅसेज सॉल्व्ह करून घ्या. 5 पॅसेज सॉल्व्ह झाल्यानंतर मग जे मल्टी लाईनर पॅसेज आहे तिकडे जा. मग आता पहिल्यांदा आपण इथं फिल्टर काय लावलं, 10 पॅसेज पैकी वन लाईनर पॅसेज आपण हे फिल्टर लावलेले आणि त्या बेसिसवर आपण 4 ते 5 पॅसेज आपण सिलेक्ट केलेत आणि ते सॉल्व्ह पण करून घेतलेले. आणि असं वन लाईनर पॅसेज सॉल्व्ह करायला 5 मिनिटाच्या पुढे वेळ लागत नाही. म्हणजे 5 पॅसेज सॉल्व्ह करायला 25 मिनिटं, मॅक्सिमम 30 मिनिटं फार झाली. 30 मिनिटात जर तुमचे 5 पॅसेज इझिली सॉल्व्ह होत आहेत. मुलं चुकतात कुठं की वन लाईनर पॅसेज सॉल्व्ह करायचं सोडून देतात आणि सरसकट सगळेच पॅसेज सॉल्व्ह करायला घेतात. त्यामुळे कधी कधी काय होतं, जे इझी पॅसेज असतात ते नंतर आलेले असतात ते सॉल्व्ह करायचे राहून जातात, जे की आपल्याला चांगले मार्क्स देणार असतात. आणि आपण अवघड पॅसेज सॉल्व्ह करतो ज्याचे की आपले उत्तर चुकणारे जास्त असतात. त्यामुळे वन लाईनर पॅसेजेस अगोदर सॉल्व्ह करा. ओके, वन लाईनर पॅसेज तुमचे 5 पॅसेज सॉल्व्ह करून झाले. त्यानंतर मग आता राहिलेले जे 5 पॅसेज आहेत ना, त्यातले ऍटलिस्ट 2 ते 3 पॅसेज तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजे. मग त्यात आता कसं असणार आहे, सगळे पॅसेज कसे असणार आहेत, ते मल्टी लाईनर असणार आहेत, पॅसेजची लेंथ पण मोठी असणार आहे. मग तिथं वेगवेगळे फिल्टर लावा. जे की समजा पॅसेज तुमच्या रिलेटेड टॉपिक आहे, काहीतरी ऍग्रिकल्चरचा टॉपिक आहे पॅसेजचा, परत समजा तुमचा पॉलिटी समजा आवडता विषय तर पॉलिटीचा टॉपिक आहे तो पॅसेज निवडा. किंवा क्वेश्चनची लेंथ कमी असेल तर तसे पॅसेज अगोदर निवडा. जर जास्त फिलॉसॉफिकल पॅसेज असेल तर तो रिजेक्ट करा पॅसेज. असे पॅसेजचे साठी नंतरचे पॅसेज तुम्हाला सिलेक्ट करायचे 5 पैकी राहिले 2-3, तर तिथं हे फिल्टर्स लावा सगळी. आणि हे फिल्टर्स लावल्यानंतर मग ते पॅसेज 5 पैकी 2 ते 3 मिनिमम पॅसेज सॉल्व्ह करा. तिथं पण असाच अप्रोच ठेवा. अगोदर काय करायचे, क्वेश्चन वाचायचे. क्वेश्चन वाचल्यानंतर मग जे कीवर्ड्स तुम्ही डोक्यात अंडरलाईन करून ठेवायचे ते डोक्यात तुमच्या फिरत राहतात आणि मग नंतर तो पूर्ण पॅसेज वाचायचा आणि त्या कीवर्ड्स रिलेटेड जी माहिती आहे ती अंडरलाईन करायची फक्त. आणि तेच फक्त क्वेश्चनचे जे आन्सर आहेत तिथं फक्त शोधायचे आणि सॉल्व्ह करायचे. म्हणजे त्याला देशी भाषेत असं म्हणता येईल की हुडकून काढणं डायरेक्ट. आपण 8वी 7वी 9वीच्या वेळेस कसं करायचो की इंग्लिशचे पॅसेज वगैरे असायचे की आपण शब्द वगैरे पाहिला की ती शब्द फक्त वरती बघायचा आणि ती लाईन पूर्ण लिहून काढायची. त्या टाईपच आपल्या सिंपल मेथडने चाललं, डायरेक्ट हुडकून काढायचे आणि उत्तर त्याचे टिक करून ठेवायचे.
तर सांगण्याचं काय कॉम्प्रिहेन्शन सॉल्व्ह करण्यात परत एक सारांश मध्ये सांगतो मी की पॅसेज स्टार्टिंगला 10 पैकी पहिले 5 पॅसेज असे सिलेक्ट करा जे की वन लाईनर पॅसेजेस आहेत. वन लाईनर पॅसेज सॉल्व्ह करताना पण अगोदर काय करा, क्वेश्चन पहिल्यांदा वाचा, मग पॅसेज वाचा. ते 5चे क्वेश्चन सॉल्व्ह करून घ्या. त्या 5 क्वेश्चनचे मग गोल काळे करून घ्या आणि नंतर जे राहिलेले 5 पॅसेज आहेत त्या 5 पैकी मिनिमम 2 ते 3 पॅसेज सॉल्व्ह करा. ते पण तुमचे जे आवडते टॉपिक्स आहेत, ऍग्रिकल्चर, पॉलिटी किंवा क्वेश्चनची लेंथ कमी आहे असे वेगवेगळे फिल्टर लावून जे सोपे सोपे वाटतात ते पॅसेज अगोदर सॉल्व्ह करून घ्या. ओके, याला लागतात हार्डली 65 ते 70 मिनिटं आणि अगोदर डिसिजन मेकिंगचे तुमचे 5 ते 7 मिनिटं झाले असतात. ओव्हरऑल 1.25 तास तुमचा संपलेला असतोय. 1.25 तास म्हणजे किती, 75 मिनिटं संपलेले असतात. तुमच्याकडे राहिलेले असतात आता 45 मिनिटं. तर 45 मिनिटं असतात आणि राहिलेले असतात क्वांटिटी रिझनिंगचे 25 क्वेश्चन्स. तर 25 क्वेश्चन मध्ये पण परत तिथं सिलेक्शन अप्रोच, जसं आपण कॉम्प्रिहेन्शनला केलं की सिलेक्टिव्ह आपण अगोदर पॅसेज सॉल्व्ह केले आणि नंतर मग जे डिफिकल्ट आहेत ते सोडून दिले किंवा वेळ राहिला तर ते पण सॉल्व्ह केले. तर इथं पण तसंच करायचं. जे 25 क्वांटिटी रिझनिंगचे क्वेश्चन आहेत, 45 मिनिटं तुमच्याकडे राहिलेले आहेत, त्यातले पण असेच क्वेश्चन तुम्ही अगोदर सॉल्व्ह करा की जे अगोदर तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येतात. खूप असे टॉपिक्स आहेत जे की इझिली क्वेश्चन सॉल्व्ह होतात, एका मिनिटातच सॉल्व्ह त्याचे गणित होतात. जसं की डायरेक्शन सेन्स टेस्ट आहे, ब्लड रिलेशनचे गणित आहेत, कॅलेंडरचे गणित आहेत, क्लॉकचे गणित आहेत. असे गणित अगोदर सॉल्व्ह करायला घ्या की जे तुम्हाला एका मिनिटातच सॉल्व्ह होतील. तर ते तुमच्या प्रॅक्टिसवर डिपेंड राहतं. तुम्ही जर क्वांटिटी रिझनिंगची प्रॅक्टिस जर चांगली केली असेल तर, आणि हे जे टॉपिक जर तुम्ही इफेक्टिव्हली सॉल्व्ह केले असेल, ट्रेनचे गणित झाले किंवा डायरेक्शन सेन्स टेस्ट जे आता टॉपिक मी मेन्शन केले, ते असे एक 12 तरी गणित आरामात असतात 25 पैकी. ते 10-12 जे गणित असतात ना ते अगोदर सॉल्व्ह करून घ्या. नाहीतर पुढे मुलं काय चुकतात की पझल टेस्ट आली तर पझल टेस्ट सॉल्व्ह करत बसणार. पझल टेस्टला सॉल्व्ह व्हायला 4-4, 5-5 मिनिटं लागतात. मग तोवर मग बर्डन आलेलं असतं की अरे आपले 5 मिनिटांमध्ये संपलेले आहेत आणि क्वेश्चन पण भरपूर सॉल्व्ह करायचे राहिलेले आहेत. तर तसं करू नका. तिथं पण सिलेक्शन अप्रोच करा. जे अगोदर इझी गणित आहेत तेच सॉल्व्ह करून घ्या. त्यानंतर वेळ राहिला तर मग ते डिफिकल्ट जसं पझल टेस्ट आहे किंवा इतर पण जे तुम्हाला जे डिफिकल्ट टॉपिक जात आहेत ते डिफिकल्ट टॉपिक नंतर सॉल्व्ह करायला घ्या. म्हणजे सगळा खेळ काय आहे 2 तासामध्ये की सिलेक्टिव्ह अप्रोच. सिलेक्टिव्ह अप्रोच हा डोक्यात लक्षात ठेवा पेपर सॉल्व्ह करता वेळेस. सिलेक्टिव्ह अप्रोच म्हणजे काय, पहिले डिसिजन मेकिंग तर पहिले जे बोनस मार्क्स आहेत ते मार्क मिळून घ्यायचे. पॅसेज मध्ये काय करायचं, जे वन लाईनर पॅसेजेस आहेत ते अगोदर सॉल्व्ह करून घ्यायचे. त्यानंतर जे आपल्याला इझी वाटणारे पॅसेजेस आहेत, आपले रिलेटेड टॉपिक्स आहेत, तसे पॅसेज अगोदर सॉल्व्ह करून घ्यायचे. त्यानंतर क्वांटिटी रिझनिंग मध्ये पण जे आपल्याला आवडते जे किंवा इझी जाणारे गणित आहेत ते अगोदर सॉल्व्ह करून घ्यायचे. अशा सिलेक्टिव्ह अप्रोच जर तुम्ही पेपर सोडवला तर तुमचा स्कोर मॅक्झिमम जातो. नाही तर तुम्ही जर सरदोपट पेपर जर सोडायला लागले तर तुमचा स्कोर येत नाही, मग स्कोर 100च्या खाली यायला लागतो. जर तुम्हाला मॅक्झिमम स्कोर गेन करायचा तर ह्या मेथडॉलॉजीने तुम्ही आता काय करा, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे 17, 18, 19, तर हे 16, 17, 18, 19 हे क्वेश्चन पेपर अशा जी मेथडॉलॉजी मी आता सांगितली त्या मेथडॉलॉजी एकदा सॉल्व्ह करून बघा. तुम्हाला बघा जरा वेगळं इफेक्टिव्हनेस त्यात जाणवेल. कारण मी स्वतः ही मेथड अप्लाय केली आणि माझा स्कोर 2017च्या प्रिलिमला सीसॅटला होता फक्त काहीतरी 78 होता 200 पैकी, आणि तो 2018च्या प्रिलिम झाला 200 पैकी 149, म्हणजे ऑलमोस्ट दुप्पट झाला. तर का, तर ही मेथडॉलॉजी बदलल्यामुळे. आणि दुसरं म्हणजे असं हवेत पण राहू नका की जर मला 11-12ला मॅथ्स होतं, जे फ्रेश ग्रॅज्युएट आहेत त्यांचं असं डोक्यात की मला सीसॅट सोपं जाईल, तसं काही नसतंय. मला पण 11-12ला मॅथ्स होतं तरी पण मला मार्क्स कमी पडले. त्यामुळे प्रॅक्टिस इज मस्ट फॉर सीसॅट. आणि मेन म्हणजे त्यासाठी आता सोर्सेस वगैरे मी बुक लिस्ट मध्ये प्रोव्हाइड केलेलेच आहे, त्यातून तुम्ही ते सोर्सेस रेफर करू शकता आणि त्यातून प्रॅक्टिस चांगली करू शकता. सर अजय ढवळे आणि नेहा यांचा असा क्वेश्चन होता की तुमचा इंटरव्ह्यू मध्ये एक्सपिरियन्स कसा होता आणि तो शेअर करा. ओके, इंटरव्ह्यू मी टोटल आतापर्यंत 3 इंटरव्ह्यू दिले आहेत. राज्यसेवेचे 2 इंटरव्ह्यू दिलेत आणि फॉरेस्ट्रीचा 1 इंटरव्ह्यू दिलेला आहे. जे राज्यसेवेचे इंटरव्ह्यू असतात त्यासाठी 3 जणांचा पॅनल असतो आणि जो टेक्निकल पोस्ट असतात जसं की ऍग्रिकल्चर, फॉरेस्ट्री किंवा इंजिनिअरिंग वगैरे, सिव्हिल सर्व्हिसेस बाकीचे असतात. सिव्हिल म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटची सर्व्हिस, ते जे टेक्निकल पोस्ट असतात त्याला 2 जणांचा पॅनल असतो. इंटरव्ह्यू मध्ये काय असतं, जे 3 जणांचा राज्यसेवेचा आपण फोकस करू तर 3 जणांच्या पॅनलमध्ये एक जो मध्ये बसला पॅनलचा अध्यक्ष असतो तो आयोगाचा सदस्य असतो. त्यानंतर त्याच्या राईट साईडला एक IAS असतो, लेफ्ट साईडला एक IPS असतो. असं काही नाही राईट साईडला IAS असला पाहिजे, चेंज पण होऊ शकतं. तर तसे 3 जण असतात, एक IAS, एक IPS आणि एक आयोगाचा सदस्य. असे 3 जण मिळून ते इंटरव्ह्यू घेत असतात. तर इंटरव्ह्यू हा एक फार मोठा विषय तरी थोडक्यात मी सांगतो. पण सध्या तर तुम्ही जे आता नवीन अप्रोच स्टार्ट केलाय, अभ्यास करायला लागलाय, ते इंटरव्ह्यूच्या लगेच भानगडीत पडू नका की इंटरव्ह्यूची तयारी कशी करू, आत्ताच काही करायला पाहिजे का. तर फक्त आता प्रिलिम आणि मेन्सवरच फोकस करा. इंटरव्ह्यू एक मोठा वेगळा टॉपिक आहे तरी त्याला थोडक्यात मी सांगतो. तर इंटरव्ह्यूसाठी 3 जण असतात आणि ते 3 जण आपल्याला मग क्वेश्चन विचारतात. सगळ्यात अगोदर जो पॅनलचा अध्यक्ष आहे, जो की आयोगाचा मेंबर असतो, तो क्वेश्चन विचारतो आपल्याला.
आणि त्यानंतर मग क्वेश्चन पास करतात ते IAS किंवा IPS कडे. ते तिघ जण मिळून मग क्वेश्चन विचारतात अल्टरनेटिव्हली. त्यात जे क्वेश्चन विचारले जातात आपले एक 5-6 टॉपिक्स आहेत, त्यावरच जास्त क्वेश्चन विचारले जातात. जसं की पहिली गोष्ट म्हणजे तुमचं बेसिक ग्रॅज्युएशन काय, त्या ग्रॅज्युएशनवर तुमचे क्वेश्चन, मग ते टेक्निकल पण पॉईंट्स विचारू शकतात. जसं की लेग्युमिनस क्रॉप्स कोणते आहेत असं पण विचारू शकतात, किंवा नायट्रोजन फिक्सिंग क्रॉप्स कोणते आहेत, लेग्युमिनस क्रॉपचे उदाहरण तुम्हाला सांगता आले पाहिजे, असं टेक्निकल क्वेश्चन पण विचारू शकतात. किंवा अप्लाइड क्वेश्चन पण विचारू शकतात, की जसं की फार्मर सुसाईड का होत आहे, ऍग्रिकल्चर प्रोसेसिंग मध्ये काय कुठले कुठले स्कोप आहेत, हॉर्टिकल्चर बद्दल पण जे अप्लाइड आहे ते पण विचारू शकतात. असं टेक्निकल आणि अप्लाइड ग्रॅज्युएशनवर असे क्वेश्चन विचारू शकतात. त्यानंतर तुमचं जे बॅकग्राऊंड आहे, तुम्ही कुठल्या डिस्ट्रिक्ट मधून आला आहात. आता माझं अहमदनगर डिस्ट्रिक्ट आहे, तर जिल्हा विभागाची समस्या तर फेमस आहे अख्ख्या महाराष्ट्रात अहमदनगरची, तर ती क्वेश्चन मला विचारला गेला होता. तर तुमच्या जिल्ह्याच्या बॅकग्राऊंड पण तुम्हाला माहित पाहिजे, सध्या त्याच्या जिल्ह्यामध्ये समस्या कुठल्या आहेत, परत त्याचे वैशिष्ट्य कुठले कुठले आहेत, नगर म्हणजे आता जिल्ह्यामध्ये पर्टिक्युलर जिल्ह्यामध्ये वैशिष्ट्य कुठले आहेत, समस्या कुठल्या आहेत ते माहित पाहिजे. हा झाला दुसरा सेक्टर. तिसरा सेक्टर असतो की तुमचं काही हॉबीज आहेत का. समजा आता माझी हॉबीज क्रिकेटवर होती, तर क्रिकेटवर मला क्वेश्चन विचारला की एकदा म्हणजे फॉरेस्टच्या इंटरव्ह्यूला एक विचारला क्रिकेटवर, आणि राज्यसेवेच्या इंटरव्ह्यूला एक विचारला. राज्यसेवेच्या इंटरव्ह्यूला विचारलं होतं की एका ओव्हरमध्ये जर एक व्हाईट बॉल टाकला तर मॅक्झिमम किती रन निघू शकतात, असा एक क्वेश्चन विचारला होता. मग ते मी बरोबर सांगितलं, एक व्हाईट बॉल आणि जर बाकी जर कुठला जर नो बॉल वगैरे पडला नसेल सर, तर मग 6 बॉलला 6 सिक्स पडू शकतात आणि एक व्हाईट बॉलचं रन टोटल 37 रन निघू शकतात. तर हे असं एक क्वेश्चन विचारला होता. आणि टेक्निकल फॉरेस्टच्या विचारलं होतं की गौतम गंभीर सारखे प्लेयर्स त्यांच्या ग्लॅमरचा वापर करून पॉलिटिक्स मध्ये येत आहेत, तर हे योग्य आहे का, तर तो एक असा अप्लाइड क्वेश्चन विचारला होता. तर हा झाला तिसरा सेक्टर, की तुमचं हॉबीवर पण ते क्वेश्चन विचारू शकतात. बाकी तुमचं अजून करंट अफेअर तेव्हा काय चर्चा चालू होती. आता माझं जेव्हा चाललं होतं इंटरव्ह्यू राज्यसेवेचा आत्ताच्या डेप्युटी कलेक्टरसाठी, तर तेव्हा कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव व्हायला लागला होता, किंवा CA NRC त्याबद्दल पण जास्त चर्चा चालली होती. तेव्हा तेव्हा ते बर्निंग टॉपिक्स ज्या वेळेस ते काय, तर ते टॉपिक्स पण कन्सिडर करणं फार महत्वाचं राहते. तर असे हे 4-5 टॉपिक्स असतात, तुमचे हॉबीज, तुमचं बॅकग्राऊंड, तुमचं करंट अफेअर्स, ग्रॅज्युएशन, यावर ते तुमचे सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारतात. साधारणतः राज्यसेवेचे जे इंटरव्ह्यू असतात ते एक 30 मिनिटापर्यंत चालतात. यावेळेसच फक्त कॅन्डिडेट जास्त असल्यामुळे एक 15 ते 20 मिनिटात त्यांनी प्रत्येकाचा इंटरव्ह्यू घेतला, परंतु नॉर्मली 30 मिनिटं इंटरव्ह्यू चालतो. बाकी जे टेक्निकल एक्झाम असतात, फॉरेस्ट्री किंवा ऍग्री एक्झाम, त्यांचे एक 15 मिनिटात साधारणपणे ऍव्हरेजली 15 मिनिटात इंटरव्ह्यू होतात. इंटरव्ह्यूचाच एक विषय निघलाय म्हणून मला एक सांगू इच्छितो मी एक सांगू इच्छितो की बरेच मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करताना चुका काय करतात, की त्यांचा वेळ कसा जातो. तर म्हणजे जे अफवा आहेत, अफवावर जास्त विश्वास ठेवणं, जसं की ह्यावेळेस किती सुटत्याल, कट ऑफ किती लागेल. आता माझ्याच बाबतीत झालं की मी 2018ची एक्झाम जेव्हा मी चांगली तयारी करून दिली, 17 नंतर 17 प्रिलिम फेल झालो, 17 ते 18 एक वर्ष पूर्ण तयारी करून परत एक्झाम दिली ती. 18ला चांगला 269 स्कोर आलता माझा प्रिलिमचा, आणि मध्येच अफवा पसरली की 270 कट ऑफ लागणार आहे. मग मला टेन्शन यायला लागलं की अरे एक मार्काने माझी प्रिलिम हुकती का, 1 मार्काने प्रिलिम हुकती का. मग त्या नादामध्ये माझा 1 महिना अभ्यासच झाला नाही, कारण सगळं डोक्यामध्ये तेच की प्रिलिम हुकती का. आणि नंतर जेव्हा कट ऑफ लागला तेव्हा 247 कट ऑफ लागला, जो की माझ्या स्कोरपेक्षा 20 मार्कांनी कमी होता. मग असं होतं की जास्त तुम्ही बाकीच्या गोष्टींचं बर्डन घ्यायला नाही पाहिजे, किंवा अफवावर विश्वास पण नाही ठेवला पाहिजे. त्यात आपण स्वतः वेळ पण नाही घातला पाहिजे, की जागा निघतील की नाही, क्लास 1च्या जागा निघतील की नाही. तुम्ही तुमचा अभ्यास फोकस केला पाहिजे. पण इंटरव्ह्यूच्या बाबतीत पण तसं होतं की कुठला पॅनल येईन मला, आणि ह्या पॅनल मेंबर फारच म्हणजे जास्त कडक आहे आणि जास्त मार्क्स देत नाहीत, तर हा पॅनल मेंबर जास्त मार्क देतो. हे पण प्रिज्युडायसिस असतात बऱ्याच मुलांची. तर त्यावर पण तुम्ही ते डिस्ट्रॅक्शन किंवा त्या चुका आहेत, तर त्यावर पण तुम्ही लक्ष दिलं नाही पाहिजे. तुम्ही तुमचं अभ्यास फोकस केला पाहिजे, आणि इंटरव्ह्यूच्या वेळेस पण जो कोणी पॅनल असेल तोच पॅनल फेस करण्याची तुमची तयारी असली पाहिजे. थँक्यू सर. राकेश पाटील यांचा असा क्वेश्चन होता की 2013 ते 2019 मध्ये जीके वर खूप क्वेश्चन आले होते, तर जीकेचं कसं करायचं ते सांग. म्हणजे जीकेचं कुठलं म्हणताय, जनरल स्टडीज म्हणताय का करंट अफेअर म्हणताय? जनरल नॉलेज आणि सायन्स अँड टेक. ओके. म्हणजे 2013 ते 19 मध्ये जीकेचे क्वेश्चन, जीके म्हणजे जनरल स्टडीज आहे. कारण कसं असते पॅटर्न, 2013 ते 19 मध्ये जे प्रिलिम्स असतात त्याचा जीएसचा एक पेपर असतोय आणि सीसॅटचा एक पेपर असतोय. जनरल स्टडीज मध्ये मग सगळ्याच विषयाचे क्वेश्चन येतात, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, सायन्स, आणि करंट अफेअरचे 15-15 क्वेश्चन आलेले असतात. आणि सीसॅटला तर कॉन्ट्रीब्युटिंग कॉम्प्रिहेन्शन आता आपण चर्चा केलीच आहे.
मग आता जीके मध्ये मग त्यांना करंट अफेअर म्हणायचंय का जनरल स्टडीचे जास्त क्वेश्चन आलेले म्हणायचंय का कुठल्या टॉपिकचं म्हणायचं ते क्लिअर त्यांना सांगायला पाहिजे तुम्ही. बहुतेक करंट अफेअर्स बद्दलच विचारायचं. हा, किंवा त्यांचं कमेंट जर आले तर मग त्यांना कमेंट करण्याची एक ऑपॉर्च्युनिटी द्या. सर आता तुम्ही यंग ऍस्पिरंटला काय फायनल काय ऍडवाइस दिला? यंग ऍस्पिरंटला पहिली गोष्ट तर म्हणजे पहिले कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बद्दल थोडं मी ऍडवाइस करेल आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी सांगतो. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम बद्दल पहिली गोष्ट एक तयारी ठेवा मनाची. जे नवीन फ्रेशर्स आहेत त्यांनी तयारी ठेवा मनाची की ऍटलिस्ट आपल्याला 2 वर्ष तरी इथं आपल्याला लागणार आहेत. 2 वर्ष म्हणजे 1 वर्ष तर पूर्ण तयारी करण्यासाठी आणि 1 वर्ष तर पूर्ण एक्झाम देण्यासाठी आणि त्यानंतर आपला रिझल्ट येणार आहे. तर असं तुम्ही हे नका म्हणू की लगेच माझा 1 वर्षाचा निकाल आला पाहिजे आणि तरच मी एमपीसीची तयारी करणार. तसं नाही. तर लॉंग टर्म जर्नी आहे ही. एक 2 वर्ष तरी देण्याची तयारी पाहिजे एक ऍव्हरेज कॅन्डिडेट आपण स्वतःला समजून. आणि बाकीच्या जे गोष्टी आहेत तुमचं प्लॅन बी पण एक तुम्ही चांगला सुटेबल तयार ठेवला पाहिजे. आणि अभ्यास करताना थोडं सिरियसनेस असला पाहिजे. तुम्ही जे म्हणतात नाही की सर डिस्ट्रॅक्शन येतात, फोकस राहत नाही, कॉन्फिडन्स राहत नाही किंवा कॉम्पिटिशनचा फार भाव करतात मुलं. कॉम्पिटिशनचं आता मी फेमस वाक्य ते मी दरवेळेस कोणी जर विचारलं ना म्हणजे कोणी म्हणलं ना असं की कॉम्पिटिशन फार आहे सर, किती 99% मुलं रिजेक्ट होत आहेत आणि 0.01% फक्त सिलेक्ट होत आहेत. तर मी एका ठिकाणी वाचलं होतं की कॉम्पिटिशन इज नॉट द बॅड थिंग, द लॅक ऑफ कॉम्पिटन्स इज द बॅड थिंग. म्हणजे त्याचा मराठीतून अर्थ काय की स्पर्धा ही काही वाईट गोष्ट नाही की पण त्या स्पर्धेसाठी असणार जे सामर्थ्य आपल्यात जे असते ते आपल्यात नाहीये ही वाईट गोष्ट आहे. तर त्याच्यावर फोकस करा तुम्ही, कॉम्पिटिशनवर फोकस नका करू. जे कॉम्पिटिशनसाठी जे सामर्थ्य लागते, कॅपेबिलिटीज लागतात, त्या कॅपेबिलिटीजवर फोकस करा, त्या कॅपेबिलिटीज इम्प्रूव्ह करण्याचं बघा. तर असं अप्रोच ठेवा, म्हणजे पॉझिटिव्हली बघा कॉम्पिटिशनला पण, असं माझं एक ऍडवाइस राहील. आणि दुसरं म्हणजे हे तर अकॅडमिकच झालं, परंतु जे बाकीचे म्हणजे असंच नाही की स्पर्धा परीक्षेची तयारी एवढं एकच गोल ठेवला पाहिजे. लाईफमध्ये गोल ठेवा कुठला तरी एक, म्हणजे कुठं कुठं असो तुम्ही की कुठल्या पण तुम्ही तुमचं अल्टिमेट गोल जरी मिळवलेलं आहे, तुम्ही डेप्युटी कलेक्टर पण झालात किंवा कोणत्या पण तुमच्या आवडत्या पदापर्यंत पोहोचलात किंवा तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सोडून कुठल्या बाकीच्या सेक्टरमध्ये आहात, तर कुठल्या पण सेक्टरमध्ये जरी असले तुम्ही तर तुमच्या लाईफमध्ये गोल्स ठेवा, वेगवेगळे डायव्हर्सिफाईड गोल्स ठेवा आणि ते गोल्स परस्यू करा. त्या गोल्स मिळवण्यासाठी तेवढे एफर्ट्स घ्या. कारण काय होतं जर तुम्ही गोल्स वगैरे जर ठेवले नाही लाईफमध्ये आणि त्याच्यासाठी जर तुम्ही सिरियस नसले तर तुम्ही व्हलनरेबल होतात, रिकामे होतात. मग ते म्हणतात ना रिकामा मन सैतानाचं घर. मग ते वेगवेगळ्या गोष्टी सुचतात, टाइमपास होतो, डिस्ट्रॅक्शन राहतात. त्यामुळं लाईफमध्ये काहीतरी गोल ठेवा आणि ते गोल सेट करून त्यामागं पूर्ण एफर्ट्स घ्या ते गोल अचीव्ह करण्याचे. आता मी पण आतापर्यंत पोहोचलोय ना डेप्युटी कलेक्टर पर्यंत, तरी पण माझ्या लाईफमध्ये भरपूर गोल्स आहेत. माझी पूर्ण अशी चेकलिस्टच आहे मला काय काय करायचं लाईफमध्ये. मग ते आता आर्ट ऑफ लिव्हिंग असेल, योगाची प्रॅक्टिस असेल, जिमिंग असेल, कार ड्रायव्हिंग असेल, परत मार्शल आर्ट शिकायचं माझा प्लॅन आहे. असे भरपूर माझी फार इथं थोडेफार सांगितले, फार मोठी चेकलिस्ट आहे माझी. तर असं गोल्स तुमच्या लाईफमध्ये तुम्ही ठेवा आणि ते गोल्स परस्यू करा. त्यामुळे तुम्ही काय एक राहता, फोकस राहता तुमच्या लाईफमध्ये आणि तुम्हाला एक स्टॅबिलिटी पण भेटते, मेंटल स्टॅबिलिटी लाईफमध्ये. त्यामुळं गोल्स नक्की ठेवा लाईफमध्ये. मग तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असाल किंवा मग इतर कुठल्या सेक्टर्समध्ये असतात. थँक्यू सर आपण सांगितल्याबद्दल. आपण जे जे आम्हाला क्वेश्चनचे आन्सर दिले आणि जे सांगितले सर, आम्ही ते नक्कीच आमच्या प्रिपरेशनमध्ये लावण्याचा प्रयत्न करू सर. थँक्यू जोडल्याबद्दल. आणि थँक्यू सो मच. आणि आम्ही जे टॉपर स्टॉक हे एक सिरीज सुरू केलेली आहे, त्या सिरीजमध्ये पहिले गेस्ट आल्याबद्दल पण थँक्यू सर. आणि तुमचा आशीर्वाद असेल तर हेच आम्ही सिरीज पुढे ठेवू आणि बाकीच्यांना पण बोलू. नक्कीच नक्कीच. सगळ्या मुलांना शुभेच्छा. आता पूर्व परीक्षा येत आहे 11 ऑक्टोबरला आणि युपीएससीची पण परीक्षा येत आहे 4 ऑक्टोबरला. सगळे जे ऍस्पायरिंग कॅन्डिडेट्स आहेत युपीएससी एमपीएससी तयारी करणारे, त्यांना सर्वांना त्यांच्या एक्झामसाठी शुभेच्छा आणि तुम्ही मोठं यश मिळवू ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.